वीडियो या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी instead of that you are talking of yourself. Okay, this should not happen. So here we have your seniors with us who have passed our 10. Even they have done excellent work in different fields. So they are in front of us. So we should listen to them, get inspired from them, and we have to put the questions what they have done. The students who are in 9th and 10th now, you may get many questions because it's a turning point of your life. After 10th, what you have to do and what you have to not to do. Many paths are there. Yes, but if you select the correct path, then only your life will be a brighter one. Scout clap go. Scout clap go. Go. 4, 3, 2, 1.
Thank you all. So this is a floral gesture. It's a warm welcome to you all from our school. Yes. And we have seen the dignitaries who are sitting in front of us. सर्वांना नमस्कार. आज आपण या ठिकाणी एकत्र का जमलो त्यामागे एक शौर्यगाथा आहे. आपल्या कुंडलवाडीचे भूमिपुत्र योगेश हेमंत कोंडावार यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार प्राप्त स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर त्यांना डिक्लेअर झालेले आहे. त्या संबंधामध्ये आपण आज या ठिकाणी सर्वजण एकत्र जमलेलो आहोत व तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये 16 तालुके आहेत, पण त्यापैकी आपल्या कुंडलवाडी व परिसराच्या बाजूला गौलापूर कोटग्याचे सरपंच राहिलेले व्यक्तिमत्व ज्यांचं कुंडलवाडी व परिसरात सुंदर असं नावलौकिक आहे, यांना देखील या ठिकाणी आपल्या नांदेड जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी राहुल कर्दिले साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पोलीस पाटील म्हणून विशेष कामगिरी केल्याबद्दल आपल्या महाराष्ट्राचं महसूल वर्ष 1 ऑगस्ट रोजी त्यांना देखील पोलीस पाटील हे विशेष कामगिरी पत्र गौरवपत्र देऊन त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केले आहे. त्याबद्दलच आपण आज या ठिकाणी सर्वजण एकत्र जमले आहोत. आपल्या शाळेची संचालिका सौभाग्यवती रमा मॅडम ठेकर यांना आपण विनंती करतो की आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचे. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्या शाळेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय माननीय श्री सायरेटी राजाराम ठक्करवार सर आपणास विनंती करतो की आपण या ठिकाणी अध्यक्षपद स्थानापन्न करावं व तसेच आज विशेष असं प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी ज्यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे असं सुंदर व्यक्तिमत्व आपल्या कुंडलवाडीचे भूमिपुत्र योगेश हेमंत कोंडावार व तसेच आपल्याच बाजूच्या परिसरातील सुंदर व्यक्तिमत्व गौलापूर कोटग्याचे सरपंच आज त्यांनी विशेष पोलीस पाटील म्हणून त्यांना कामगिरी केल्याबद्दल त्यांना देखील या ठिकाणी गौरवपत्र दिलेले आहे. ते देखील या ठिकाणी आजचे प्रमुख पाहुणे आहेत व तसेच त्यांनी देखील या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं व तसेच आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. या ठिकाणी ते देखील भारतातली जी सर्वात अवघड परीक्षा असते, जी नीटची परीक्षा असते, त्या नीटच्या परीक्षेमध्ये ज्यांनी घवघवीत यश संपादन केलेलं आहे त्यांनी देखील या ठिकाणी त्यांची देखील आपल्या शाळेच्या संस्थेच्या वतीने या ठिकाणी आज सत्कार तथा सन्मान करायचा आहे म्हणून त्यांनी देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यामध्ये निकिता दत्तात्रय मॅकलवार व तसेच आशिकी शिवाजी मॅकलवार, अनिल रमेश ठकुरवार व पवन साईनाथ ठकुरवार व तसेच या ठिकाणी प्रसाद दत्ताहरी कदम व विष्णू नागेश आरशेवार हे देखील आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी देखील या देश पातळीवर अत्यंत जी अवघड परीक्षा असते त्या नीटच्या परीक्षेमध्ये सुंदर असं घवघवीत यश संपादन करून त्यांनी देखील MBBS साठी पात्र ठरलेले आहेत. त्यांचं देखील आपलं आद्य कर्तव्य आहे. आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत म्हणून सरच्या दूरदृष्टीतून या ठिकाणी त्यांचं देखील या ठिकाणी शिक्षकांनी सन्मान करण्याचं ठरलेलं आहे. त्यांनी देखील या ठिकाणी आज प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी देखील स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी थोडे हुतात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, थोडे हुतात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, त्यातूनच मिळेल ज्ञानाचा बोध करा, त्यातूनच मिळेल ज्ञानाचा बोध करा. भारतीय संस्कृती म्हणजे शौर्याची, पराक्रमाची, पराकाष्ठाची गाथा सांगणारी भूमी आहे. सह्याद्री पर्वत आम्हाला वारे वादळ संकट यांना पिलून ताट मानाने कसे उभे राहायचं आम्हाला शिकवतो आणि या सह्याद्री पर्वत आम्हाला छातीची ढाल करून आव्हानाला तोंड देण्यास शिकवतो. म्हणून तर भारतीय वंशातील महाराष्ट्र राज्यातील तसेच नांदेड जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील कुंडलवाडी शहरातील सुंदर व्यक्तिमत्व म्हणजे योगेश कोंडावार या व्यक्तिमत्वाला भारतीय राष्ट्रीय शौर्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी आपल्याला सन्मान तथा सत्कार करायचा आहे. या ठिकाणी सन्मान तथा सत्कार करण्यासाठी मी आपल्या शाळेचे आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्रीमान सायरेटी राजाराम ठकुरवार सरांना व तसेच आपल्या शाळेची संचालिका सौभाग्यवती रमा मॅडम
सयाजी ठकुरार या दाम्पत्यास या राष्ट्रपती शौर्य पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी सन्मान तथा सत्कार करून गौरव करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वप्रथम आपल्या शाळेचे अध्यक्ष सन्माननीय सुंदर व्यक्तिमत्व ज्यांनी या ठिकाणी या परिसरामध्ये शिक्षणाची ज्योत पेटवण्याचं काम केलेलं आहे, या सरांचा या ठिकाणी अध्यक्षांचं या ठिकाणी विशेष सन्मान होणं गरजेचं आहे. त्यानंतर आलेल्या प्रमुख पाहुण्यांचं सन्मान करण्याची योजना आहे. तरी मी शाळेच्या प्रिन्सिपल सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपल्या शाळेचे अध्यक्ष सन्माननीय सयाजी राजाराम ठकुरार सरांनी या ठिकाणी याच्यावरती सन्मान तथा सत्कार करावा. गोरगले 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 या ठिकाणी मी या आज भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर ज्यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे, विशेष म्हणजे राष्ट्रपती शौर्य पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्वामध्ये महाराष्ट्रातून फक्त 3 लोकांनाच हे राष्ट्रपती शौर्य पुरस्कार मिळालेले आहे आणि त्या 3 लोकांमध्ये आपल्या कुंडलवाडीचे भूमिपुत्र योगेश हनुमंत तोडावार यांचं या ठिकाणी नाव लौकिक झालेलं आहे. आज या ठिकाणी आपल्या शाळेला देखील अभिमान वाटत आहे, समाजालाही अभिमान वाटत आहे, आलेल्या सर्व शिक्षकांना व सर्व जमलेल्या पॅरेंट्स लोकांना देखील व तसेच या ठिकाणी त्यांनी ज्या ठिकाणी कार्यरत केलेली आहे सेवा त्या अग्निशमन दलाच्या त्या सर्व स्टाफला देखील यांचा आनंद वाटत आहे. आज या ठिकाणी या शाळेच्या वतीने त्यांचे देखील या ठिकाणी सन्मान करण्याची योजना आहे. त्या प्रसंगी मी आपल्या शाळेचे संस्थापक अध्यक्ष व तसेच संचालिका सौभाग्यवती रमा मॅडम व तसेच सयाजी ठकुरार सरांना विनंती करतो की आपण आपल्या या योगेश तोडावार ज्यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार प्राप्त मिळालेले आहे त्यांना या ठिकाणी सुंदर असे तुमची सन्मान तथा सत्कार करावा. योगेश तोडावार बद्दल सांगायचं म्हणजे त्यांचे जीवन परिचय. पूर्ण नाव योगेश हनुमंत तोडावार, आपल्या कुंडलवाडीचे भूमिपुत्र आहेत. त्यांचा जन्म 7/6/1995 रोजी कुंडलवाडी येथे झालेला आहे. त्यांचं शालेय शिक्षण मिलिंद विद्यालय कुंडलवाडी येथे झालेले आहे आणि तसेच कॉलेज जीवनामध्ये त्यांनी हुतात्मा गोविंदराव पानसरे आपल्या बाजूला पानसरे महाविद्यालयामध्ये त्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. तसेच पदवीपर्यंत शिक्षण त्यांनी लाल बहादूर शास्त्री धर्माबाद येथे केलेलं आहे व तसेच खेळाच्या आणि स्पर्धेच्या जीवनामध्ये उतरत असताना शालेय जीवनात त्यांनी 100 मीटर रनिंग स्पर्धेमध्ये विभागीय स्तरावर त्यांचं मजल मारलेली होती. त्याच्यानंतर कॉलेज जीवनामध्ये त्यांनी राज्यस्तरीयपर्यंत त्यांनी मजल मारलेली आहे आणि पदवीला आंतरराज्य म्हणजे नॅशनल लेवलपर्यंत त्यांनी मजल मारली होती आणि नोकरी त्यांना 19/7/2017 रोजी अग्निशमन दलामध्ये अग्निशामक या पदावर त्यांनी कार्यरत झालेले आहे. 2018 मध्ये त्यांनी दक्षिण कोरियामध्ये 13 वर्ल्ड फायर सर्व्हिस गेम्स मध्ये साऊथ कोरिया येथे धावणे प्रकारामध्ये 100 मीटरमध्ये त्यांनी सिल्वर आणि काश्य ब्रॉन्झ मेडल त्यांनी मिळवलेले आहे व तसेच मुंबई महानगरपालिकेतर्फे त्यांना कमिशनर रजत पदक देखील त्यांना मिळालेले आहे व तसेच आज राष्ट्रपती शौर्य पुरस्कार जे मुंबईच्या कमिशनरनं केंद्र सरकारकडे त्यांचं नाव नॉमिनेटेड केलेलं होतं त्यामध्ये मुंबई येथे 22 सप्टेंबर 2023 रोजी हिरापन्ना मॉल ओशिवारा पोलीस स्टेशन येथे अंधेरी पश्चिम दुपारी 3 वाजता ज्यावेळेस आपण जेवणाचा डबा घेऊन बसतो त्यावेळेस त्यांना अचानक कॉल आलेला आहे आणि त्या ठिकाणी मुंबईमध्ये हिरापन्ना मॉलला मोठ्या प्रमाणामध्ये आग लागली होती आणि तिथूनच जवळपास 7 ते 8 लोकांना आपल्या जीवाची प्राणाची पर्वा न करता त्या 7 ते 8 लोकांना ज्यांनी सगळं सोडून टाकले होते की आता ते वाचत नाहीत म्हणून त्यावेळेस त्यांनी स्वतः आपला जीव धोक्यात टाकून आपल्या प्राणांची पर्वा न करता त्यांनी त्या ठिकाणी 7 ते 8 लोकांना वाचवण्याचं काम केलेलं आहे. आणि वाचवत असताना तुम्हाला माहिती आहे कार्बन डायऑक्साईड कार्बन मोनॉक्साईड किती घातक असते आपल्या शरीरामध्ये आणि त्यांच्या शरीरामध्ये फुफ्फुसामध्ये कार्बन डायऑक्साईड कार्बन मोनॉक्साईड गेल्यानंतर त्यांनी बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेले होते. 7 ते 8 लोकांना वाचवल्यानंतर बेशुद्ध अवस्थेमध्ये पडल्यानंतर त्यांना नेऊन जवळच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. मग लगेच 7 ते 8 महिने त्यांना रिकवर होण्यासाठी लागलेले आहे. असं ह्यांचं जे कार्य आहे म्हणजे प्राणाची आहुती म्हणजे स्वतःचं
त्याग करून त्यांनी त्या 7 ते 8 लोकांना रेस्क्यू करून वाचवल्याबद्दल त्यांना मुंबईचे कमिशनर केंद्र सरकारला त्यांचा अहवाल पाठवून त्यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कारासाठी आज या ठिकाणी त्यांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर त्यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार हे डिक्लेअर झालेले आहे. त्यानंतर या ठिकाणी कुंडलवाडी परिसरामध्ये ज्यांचं नाव लौकिक आहे, सतत शेतकऱ्यांचा सल्लागार म्हणून ज्यांचं नाव लौकिक आहे व राजकारणामध्ये सुंदर व्यक्तिमत्व इथंच नाही तर बऱ्याच ठिकाणी त्यांनी काही ठिकाणी अँकरिंग सुद्धा करतात किंवा समाजाला प्रबोधन करतात, वेगवेगळ्या माध्यमातून मित्रपरिवाराच्या सहवासामध्ये राहतात असं सुंदर व्यक्तिमत्व ज्यांनी राजकारण सोडल्यानंतर पोलीस पाटील ही भूमिका बजावत असताना त्या ठिकाणी त्यांना विशेष असं गौरवपत्र पुरस्कार माननीय जिल्हाधिकारी नांदेड येथून त्यांना या ठिकाणी गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आले आहे. त्यांचे देखील या ठिकाणी आपल्या सरांची दूरदृष्टी आहे. आपल्या परिसरातील एक व्यक्तिमत्व ज्यांनी नावारूपाला आलेलं आहे या व्यक्तिमत्वाला देखील आपण या ठिकाणी विशेष सन्मान केला पाहिजे असं सरांच्या डोक्यामध्ये आलं आणि सरांनी लगेच डोंगरे साहेब सरांना या ठिकाणी कॉल केले आणि आपल्या या ठिकाणी छोट्या खाणी सन्मानता सत्कार करण्यासाठी स्वीकारण्यासाठी त्यांनी प्राचारण केलं. त्यांनी देखील आपल्या या ठिकाणी शब्दाला मान ठेवून आपल्या शाळेच्या प्रांगणामध्ये आज आलेले आहेत. त्यांचं देखील हेतूची सन्मानता सत्कार करण्यासाठी मी आपल्या शाळेचे प्रिन्सिपल सन्माननीय जे संभाजी सरांना मी विनंती करतो की आपण डोंगरे साहेब मोगलाजी यांचं छोट्या खाणी सन्मानता सत्कार करावं अशी मी विनंती करतो. पोलीस पाटील म्हणून गावगाडा सांभाळत असताना कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवताना शांतता असली पाहिजे. पोलीस पाटील हा महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन यातील महत्त्वाचा दुवा आहे आणि दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी पोलीस पाटील या पदावर रुजू झाल्यापासून गावासाठी प्रामाणिक व निष्ठेने अविरतपणे कार्य करणे, स्वतःला झोकून देऊन सेवा करणे, प्रशासनाने दिलेल्या एकीने सूचनांचं तंतोतंत पालन करणे आणि समाजातील सलोखा निर्माण करणे आणि या ठिकाणी त्यांनी हा सलोखा निर्माण केलेला आहे. आम्हाला पण वेळेप्रसंगी वेळेनुसार त्यांचं मार्गदर्शन मोलाचं मार्गदर्शन लाभते. आज त्यांचं देखील या ठिकाणी छोट्या खाणी सन्मान तथा सत्कार झालेले आहे. या ठिकाणी देश पाटील म्हणतात ना, लोहाराने एखाद्या लोखंडी तुकड्याला भातीत टाकून गरम करून 100 गाव मारल्यानंतर एक छानशी प्रतिकृती तयार होते. ही निर्माण झालेली प्रतिकृती म्हणजे नीट व IIT परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केलेले हे समोर बसले आपले विद्यार्थी आहेत आणि त्या लोहाराची घाव आणि भाती म्हणजे ही भट्टी इतरत्र दुसरे काही नसून ही आपली मान सन्मान आणि जिचा स्वाभिमान आपण जपतो ही केरामूल पब्लिक स्कूल आहे आणि इथूनच यावर्षी अनेक विद्यार्थी दरवर्षी घडत राहतात आणि घडत राहणार आणि या विद्यार्थ्यांचे देखील या ठिकाणी यथोचित सन्मान तथा सत्कार झाला पाहिजे अशी दूरदृष्टी ठेवून सरांनी या विद्यार्थ्यांना देखील प्राचारण केलेलं आहे. आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत सर्व, यांचे देखील सन्मान तथा सत्कार झाला पाहिजे आणि मी या विद्यार्थ्यांचं नाव घेतो. आपण आपल्या पालकांसोबत या ठिकाणी यायचं आहे. ज्यांचं पूर्ण नाव आहे प्रसाद दत्ताहरी कदम, जन्म नागापूर, तालुका बिलोली, जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून शाळेचे नाव केरामूल पब्लिक स्कूल कुंडलवाडी. नीट व IGMC नागपूर येथे त्यांचं MBBS साठी पात्र झालेले आहे. IGMC नागपूर या ठिकाणी MBBS साठी पात्र झालेले विद्यार्थी आहे प्रसाद दत्ताहरी कदम. या विद्यार्थ्यांचं स्वागत तथा सन्मान करण्यासाठी मी आपल्या शाळेचे संस्थापक अध्यक्ष यांना विनंती करतो की आपण प्रसाद दत्ताहरी कदम या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी यशोचित सन्मान तथा सत्कार करावा. MBBS साठी पात्र ठरण्यासाठी आपल्याला नीटच्या माध्यमातून जावे लागते आणि देश पातळीवर अत्यंत अवघड असणाऱ्या परीक्षा म्हणजे UPSC आणि नीट आहे. यावेळेसचीच जे काही नीटची एक्झाम होती ती खूपच टफ होती आणि त्यामधून देखील त्यांनी MBBS साठी पात्र झालेले आहेत. IGMC नागपूर या ठिकाणी त्यांचं MBBS साठी पात्र झाल्यामुळे त्यांचे देखील या ठिकाणी सन्मान तथा सत्कार करण्यात येत आहे. त्यानंतर पूर्ण नाव आहे विष्णू नागेश आरशेवार, आपल्या कुंडलवाडीचे भूमिपुत्र आहेत. शाळेचे नाव केरामूल पब्लिक स्कूल येथून या ठिकाणी त्यांचं शालेय जीवनातील शिक्षण झालेलं आहे आणि नीटमध्ये एम्स पटना येथे यांचं या ठिकाणी MBBS साठी पात्र झालेले विद्यार्थी आहेत. यांचं देखील या ठिकाणी आपल्या शाळेचे प्रिन्सिपल
जे संभाजीरावांना विनंती करतो की आपण या ठिकाणी विष्णू नागेश आशेवार या विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवून यांचे या ठिकाणी यशस्वी सन्मान तथा सत्कार करायचा आहे। तदनंतर या ठिकाणी पूर्ण नाव कुमारी निकिता दत्तात्रय मॅकलवार, मुक्काम पोस्ट हुनुंदा, तालुका बिलोली, जिल्हा नांदेड, आपल्या बाजूच्याच परिसरातील विद्यार्थिनी आहे। आपल्या शाळेची माजी विद्यार्थिनी आहे। ती देखील नीटची परीक्षा दिलेली आहे। BDS साठी नांदेड त्यांचं देखील या ठिकाणी लागलेलं आहे। म्हणून आपल्या शाळेचे व्हाईस प्रिन्सिपल एम सपना मॅडम यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी कुमारी निकिता दत्तात्रय मॅकलवार तिचे या ठिकाणी यथोचित सन्मान तथा सत्कार करायचे। एम सपना मॅडम आपणास विनंती करतो, कुमारी निकिता दत्तात्रय मॅकलवार आपल्या शाळेची माजी विद्यार्थिनी आहे। ही देखील नीटच्या परीक्षेत पास होऊन BDS साठी डेंटल ह्यासाठी तिचा देखील नंबर लागलेला आहे। तिचे देखील या ठिकाणी आपल्या शाळेच्या वतीनं कौतुक तथा सत्कार तथा सन्मान या ठिकाणी छोट्या खाली होत आहे। तदनंतर या ठिकाणी कुमारी अश्विनी शिवाजी मॅकलवार, मुक्काम पोस्ट हुनुंदा, तालुका बिलोली, जिल्हा नांदेड, आपल्या शाळेची माजी विद्यार्थिनी आहे। ही देखील BDS साठी नांदेडला लागलेली आहे। मी आपल्या शाळेची ज्येष्ठ शिक्षिका संध्या राणी मॅडम आपणास विनंती करतो की आपण या ठिकाणी अश्विनी शिवाजी मॅकलवार या विद्यार्थिनीचं शाल पुष्पहार टाकून सन्मान यथोचित सन्मान करावा। आपल्या शाळेची ज्येष्ठ शिक्षिका संध्या राणी मॅडम कुमारी अश्विनी शिवाजी मॅकलवार ही देखील नीटची परीक्षा पास झालेली आहे। त्यामध्ये BDS साठी तिचा देखील नांदेड येथे नंबर लागलेला आहे। तदनंतर पूर्ण नाव अनिल रमेश ठाकूरवार, मुक्काम पोस्ट कुंडलवाडी येथील रहिवासी आहे। आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी आहे अनिल रमेश ठाकूरवार, ज्यांनी GIIT खरगपूर पश्चिम बंगाल येथे त्यांच्या IIT मध्ये नंबर लागलेला आहे। त्यांचं देखील या ठिकाणी त्यांच्या पालकांसोबत यशस्वी सन्मान तथा सत्कार करायचा आहे। त्यासाठी मी आपल्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक भाले सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन या ठिकाणी त्यांच्या पालकांचा सन्मान तथा सत्कार करायचा आहे। अनिल रमेश ठाकूरवार भाले सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचं आहे, यशस्वी सन्मान तथा सत्कार करायचा आहे। त्यांचे या ठिकाणी पालक उपस्थित आहेत। डावळबाजे सर, पुत्र पवन साईनाथ ठाकूरवार आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहे, ज्यांनी G आणि IIT मध्ये रुड़की उत्तराखंड या ठिकाणी त्यांचे देखील IIT साठी नंबर लागलेला आहे। त्यांचे देखील पालकांना व या ठिकाणी त्यांचे देखील पालक आहेत। मी उमाकांत सरांना विनंती करतो की आपण उमाकांत सर या ठिकाणी येऊन पालकांचे या ठिकाणी यशस्वी सन्मान तथा सत्कार करायचे। लता ठक्करवार व साईनाथ ठक्करवार, आम्ही ज्यांना दादा म्हणतो, सुंदर व्यक्तिमत्व, अत्यंत परिस्थितीमधून या ठिकाणी ही सर्व लेकरं ही सर्व या ठिकाणी आपल्या शाळेची शिक्षिका संध्या नरावार टीचर
आपणास विनंती करतो आपण या ठिकाणी लता ठकरवाल जी प्रतिनिधी स्वरूपामध्ये उपस्थित आहे तिचा देखील या ठिकाणी आपल्याला सन्मान करायचा आहे. या ठिकाणी सन्मान तथा सत्कार संपन्न झालेले आहेत. आपल्या या सर्व कौतुकास्पद असणाऱ्या विद्यार्थ्यांचं, शौर्य पदक प्राप्त व्यक्तिमत्वांचं व युवा नेतृत्व शौर्य पदक असंच कोणालाही मिळत नाही. त्याच्यासाठी त्याग करावा लागेल, समर्पण करावं लागेल, देशासाठी समर्पित व्हावं लागेल, प्राणांची आहुती वेळप्रसंगी द्यावं लागेल. तदनंतरच या ठिकाणी शौर्य पदक, राष्ट्रपती पदक आपल्याला मिळते. तदनंतर या ठिकाणी माजी नगरसेवक प्रतिनिधी श्रीनिवास गोडेलवार यांचे देखील या ठिकाणी सन्मान तथा सत्कार करण्यासाठी मी भूषण सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचं आहे. भूषण सर, नाकालार यांच्या या ठिकाणी सन्मान तथा सत्कार करावा. तालुक्यातील केंद्र प्रमुख ज्यांचं सुंदर व्यक्तिमत्व आहे, सन्माननीय व्यक्तिमत्व तोडकर सर या ठिकाणी यांचं आगमन झालेलं आहे. यांचं देखील आपल्या शाळेचे संस्थापक अध्यक्ष आपणास विनंती करतो की आपण तोडकर सरांचं या ठिकाणी शाल तथा सन्मान श्रीफळ देऊन या ठिकाणी सन्मान करायचा, गौरव करायचा. सर्वांना घेऊन चालणारे व्यक्तिमत्व म्हणजे तोडकर सर आहेत, ज्यांच्यासोबत आम्ही देखील काम केलेलं आहे आणि सरांचा स्वभाव अत्यंत मायाळू दयाळू स्वरूपाचा आहे. त्या ठिकाणी आपल्या शाळेचे संस्थापक अध्यक्ष तोडकर सरांचा या ठिकाणी सन्मान, यथोचित सन्मान केलेला आहे. तदनंतर या ठिकाणी आजच्या या कार्यक्रम प्रसंगी मी प्रास्ताविक मांडण्यासाठी या ठिकाणी आपल्या शाळेचे प्रिन्सिपल सर आपणास विनंती करतो की आपण या ठिकाणी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मांडावे. Good morning everyone. Good morning all the dignitaries and those who have attended this program. It's a very auspicious moment for all of us. So we are going to learn something from this. And all the persons who are sitting here, they are the great personalities from our local area. So we are very lucky that we have got this kind of people in our area and they are setting an example for all of us. Okay, many of us we think that we are lagging behind some facilities. When I ask the students, all the students who are passed from these schools, yes, nowadays if I ask a student why you are not done the homework or something, they give many excuses. They say that light was not there, so immediately the pen stopped working.
So they have many excuses to say that, but they have to overcome all this. You can ask your seniors who are sitting here. They have gone through the same situation. Even the situation was bad than us. We are getting everything beforehand. If you say it today, within an hour, our parents are. या ठिकाणी विष्णू आचार्य यांना मी प्राचार्य करतो. आपण आमच्या या विद्यार्थ्यांना मोटिवेट करावं, मार्गदर्शन करावं किंवा अभ्यासाबद्दल काय आहे ती थोडक्यात माहिती सांगावी. I'm audible guys? आवाज आ रही है सबको? रोज सुबह तैयार होते हो, स्कूल को आते हो, धूप होती है बहुत ज़्यादा, परिपाठ के लिए बैठते हैं, मोरम के खड़े नीचे चुभते हैं, तो पैर के नीचे के तो कुछ खड़े हटाते हो और सोचते हो कुछ परिपाठ कहा जाता है, सुनते हो, और ऐसे ही एक दिन बीच में 4-5 दिनों में कोई ऊपर बुला देता है, कोई कार्यक्रम हो जाता है, कोई फेलिसिटेशन हो जाता है, और हम ऐसे ही मजे मार लेते हैं और नीचे चले जाते हैं. मैं आपको याद दिलाना चाहता हूँ कि ये कोई नॉर्मल फेलिसिटेशन नहीं है. हमारे सामने जो भैया बैठे हैं ये कोई नॉर्मल इंसान है नहीं, और ये नॉर्मल कोई फेलिसिटेशन है नहीं. मैं आपको ये चीज़ याद दिलाने के लिए कह रहा हूँ. बुलाया तो मुझे किसी और चीज़ के लिए गया था कि एजुकेशन आपको कैसे पढ़ाई करनी है, उन चीज़ों के बारे में बताने के लिए मुझे बुलाया गया था, मगर लेकिन वो मैं बाद में बताऊँगा. ये जो इंसान है, हम जैसे कपड़े पहने हैं, हम जैसे ही बोलता है तो हमारे घर के पास का ही लोग, तेलुगु भी बोलता है हमारे जैसा, लेकिन ये मामूली है नहीं. इसे कुछ अलग मिला है, इसने कुछ अलग किया है. नाम योगेश कोंडावार. काम सुनोगे तो लगेगा मामूली है, मगर सोचोगे तो याद आएगा क्या किया इन्होंने. ये मामूली बात है नहीं, ये बात है, मैं आपको इसलिए बार बार बोल रहा हूं कि भूल न जाओ आप लोग. इन्होंने साउथ कोरिया में 2nd रैंक लाया था इंडिया को रिप्रेजेंट करते हुए 100 मीटर के रेस में. मामूली की बात नहीं है इसमें. भारत की पॉपुलेशन 150 करोड़, दुनिया की 800 करोड़ एस्टिमेट, उसमें से इंडिया को रिप्रेजेंट करते हुए सिल्वर और ब्रॉन्ज लाना मामूली बात नहीं है. आप तालियां इतने जोर से बजाइए, इनको जीवन में याद रखना चाहिए. कभी बाजार जाते होंगे, कभी कुछ खरीदने के लिए जाते होंगे, कोई खोखा होता होगा बाजू को, उसके बाजू में रुके होंगे, कोई होगा जो सिगरेट मार रहा होगा, उसमें सल्फर कंटेनिंग गैसेस होते हैं, कार्बन मोनोऑक्साइड होता है, नाक में जाती है, चुभती है वो गैस, उस गैस को घंटों तक सहन किया इन्होंने. मामूली बात है नहीं, फिर से याद दिला रहा हूं, फिर से तालियां बजाइए, बार बार याद दिलाइए. जब कोई घर का एक इंसान दुनिया को छोड़ के जाता है तो उसकी जो पेन होती है, जो दर्द होता है, वो महीनों तक, सालों तक रहता है. कुछ लोगों ने एहसास किया होगा, कुछ लोगों ने नहीं. उस एहसास को, उस दर्द को, ऐसे 8 दर्दों को कम किया है इन्होंने, खुद की दर्द की कुर्बानी देते हुए. खुद से एडमिट 5 दिन आईसीयू में, 7-8 महीने लगे रिकवर करने को. तो मैं बार बार यही चीज इसलिए कह रहा हूं ताकि उन्हें तो याद ही रहे, मगर आप लोग भी याद रखो कि ये नॉर्मल फेलिसिटेशन प्रोग्राम नहीं था. इस साइलेंस को महसूस कीजिए, इसमें एक वजन है. वो वजन इन्होंने क्रिएट किया है अपने कामों की वजह से. अवार्ड का नाम शौर्य पुरस्कार, राष्ट्रपति शौर्य पुरस्कार. इंस्टाग्राम के रील्स पर, व्हाट्सएप के स्टेटस पर, यूट्यूब के शॉर्ट्स पर देखा होगा, बैकग्राउंड में एक बीजीएम म्यूजिक चलता है, आगे से कोई एक महिला अनाउंस करती है, यहाँ से वो पुरस्कार लेने के लिए आते हैं. राष्ट्रपति ऊपर से नीचे उतरते हैं और उन्हें कुछ सर्कुलर सिलेंड्रिकल एक चीज देते हैं, साथ हाथ में सर्टिफिकेट देते हैं. वो जो मिराकुलस चीज थी जो हम सिर्फ रीलों में देखते हैं, वो आज हमारे सामने बैठा है. एक ही उद्देश्य है मेरा कि जब कभी भी इनकी फोटो, इनकी तस्वीर, इनका जिक्र आप कहीं भी सुनो, देखो, तो आपका सीना गर्व से ऊंचा होना चाहिए कि मैं उस गांव से आता हूँ, मैं उस कुंडलवाड़ी से आता हूँ जहाँ ऐसा एक व्यक्तिमत्व ने जन्म लिया था. याद रखिएगा हमेशा. और जिस काम के लिए मुझे बुलाया गया था कि एजुकेशन के बारे में कुछ बताइए, बच्चों को पढ़ना कैसे होता है, तो मुझे सिर्फ इतना ही लगता है कि
किताबों के साथ रातें गुजारो, वहां से यहाँ आसानी से आ जाओगे। बस थैंक यू, यही कहना चाहूँगा। ज्यावेळेस मी शनिवारच्या सायंकाळी विष्णू आश्रमला भेटलो होतो आणि या कार्यक्रमाबद्दल माहिती देत होतो, त्यावेळेस काही लोक म्हणजे कदम ह्यांचं देखील या ठिकाणी MBBS साठी पात्र झालेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी देखील आपल्याला 2 मिनिटं या ठिकाणी मार्गदर्शन करतील. Good morning everyone. Myself Prasad Kadam. So I'm myself Prasad Kadam. So I'm your former schoolmate. So first of all, I like to thank all the teachers and Saridi sir and management for inviting me here for this honor. Really, I feel very grateful because to be honored along with Sir Yogesh sir, it is really very motivative for me, and I really feel motivated because to be honored with such a great person. After hearing all the things Yogesh sir has done, I really feel very motivated, and I think after hearing such great stories, I really feel proudful as an Indian, and after getting praises by Saridi sir, after Saridi sir praised me, I really felt proud, and I really want to I'm really thankful for my parents who has always motivated me throughout my journey. There were times when I felt very demotivated and very depressed, but my mother and my father, they always motivated me, never let me down, and they always motivated me for study. And my mother did more hard work than me, so I will be forever grateful for my mother, and also for the school who has taught me and gave me many lessons and teachings about life. When I was a kid, since I was a kid, I was from the same school, so I have learned many things from this school. So I am really grateful, and I will be forever in debt with this school, and I'm really happy. And this moment when I was honored, I will remember this in my whole life, because it is very special to me. So, and also thankful. I'm also thankful for all of you for sitting here and clapping. I'm really grateful. And once again, really thank you, sir, for inviting me. It is really very great and very motivated. It has really motivated me, because of this, I promise you that I will study even harder, and I will try to help many social people like respected Yogesh sir has done. I'm really motivated from them. So thank you, sir, for serving our nation, and I'm really grateful for all the teachers. Thank you very much. Jai Hind. या ठिकाणी प्राचार्य करतो, ही देखील आपल्याला 2 मिनिटं मोटिवेट करेल. शुभप्रभात सर्वांना. माझे नाव निकिता मॅकलबाज. मी ह्या स्कूलची माजी विद्यार्थिनी आहे. सर्वप्रथम मी इथल्या सर्व गेस्टला आधी कॉंग्रॅच्युलेट करते. आणि ह्या वर्षी म्हणजे दरवर्षी इंजिनियर्स, डॉक्टर्स हजारो लाखो बनतात, पण ह्यांच्यासारखं व्यक्तिमत्व जे एवढ्या मोठा म्हणजे देशातला सर्वात मोठा पुरस्कार घेऊन देशाचा मान वाढवणं हे खूप छोटी गोष्ट नाही, हे खूप मोठी गोष्ट आहे. डॉक्टर्स, इंजिनियर्स देशाची सेवा तर करतातच आणि हजारो बनतात, पण ह्यांच्यासारखं व्यक्तिमत्व आपल्या देशात खूप गरजेचं आहे. म्हणून मी त्यांना आधी अभिनंदन करते, आणि नेहमीच आपण सगळ्यांनी ह्यांच्यासाठी ग्रेटफुल असणारच आहोत. आणि इथं आम्हाला आमचा सन्मान करण्यासाठी बोलवलं आहे. ह्यासाठी पण मी स्कूलला आणि आमच्या रेस्पेक्टेड सारडी सर, रमा मॅडमला धन्यवाद देते. थँक्यू. लक्ष्मण नागराळ आपल्या समोर 2 मिनिटं या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. जी शाळा घरात भरत होती
हीच शाळा आज 3ऱ्या मजल्यावर बांधलेली, त्याचं सगळं श्रेय म्हणजे सायरेटी सर आहेत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मी त्यांचं अभिनंदन करतो. का म्हणजे अशा शाळेतून एक डॉक्टर, इंजिनियर, दे आर ऑल्सो अर्निंग मनी फॉर देअर परफॉर्मन्स, बट एक आयडियल कोहिनूर डायमंड फॉर द सोशल, फॉर द सोसायटी असेही जे व्यक्तिमत्व या शाळेतून घडतात. मी अगोदर सायरेटी सरांना त्या अशा विद्यार्थी घडवण्यात त्या शाळेचं जितकं संपादन आहे, जितकं सही आहे, अगोदर मी त्या शाळेला अभिनंदन करतो व त्यांच्या कार्याला अशाच प्रकारचे नवीन नवीन आयडिया वर्षानुवर्ष येत जाऊ दे. पुन्हा अशाच प्रकारे एक या माध्यमातून विद्यार्थ्यांना काहीतरी अनुकरण व त्यांच्यासारखं फॉलोअप होण्यासाठी असेच कार्यक्रम होत राहू दे. मला तर सगळ्यात अभिमानाची गोष्ट, मला इंजिनियर व डॉक्टर काही होण्याची वाटत नाही, पण जे व्यक्तिमत्व देशासाठी आपलं प्राण आहुती देतात, प्राणाचं बाजी लावतात, अशा सर्वांना मी, अशा माणसाचा मला फार मोठा अभिमान आहे. मी अगोदर त्यांना त्यांचं चरणी नतमस्तक करतो व त्यांना मानाचा मुद्दा देतो. तसेच आज मला एक गर्व वाटते, जे आमचीच नात एक थैली झटकत एक तळमजल्यात बसत होती. आम्हीच जाऊन बळजबरीनं सोडून येत होतो. 4-5 शिक्षक राहत होते बाजूला येऊन, बळजबरी त्याला बसवित होते, असं तसं दिवस घालीत होते, शाळा होऊन जात होती. पण आज तेच शाळा आज एवढ्या मोठ्या, अजून पुढच्या वर्षी अजून एका मजल्यावर जाईल, पण त्या मजला वाढत विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकासित वाढणं हे महत्वाचंच आहे. तरी मी सर्व शिक्षकांच्या चेहऱ्यावर बघून मला वाटते की त्यांचं भविष्य घडवण्यामध्ये त्यांचं सर्वांचं 100% यशाचं बोल आहे. मी त्यांना अगोदर त्या शिक्षकांना अभिनंदन करतो. व तसेच आज विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं येऊन आज इथं डॉक्टर असतील, MBBSला जाणारे विद्यार्थी असतील किंवा योगेश सारखे देशासाठी प्राणाची आहुती देणारे माणसं, म्हणजे प्राणाला न जुमानता समाजसेवा करणारे लोक असतील, हे पुढे जाऊन कोणी तुम्हाला विचारत नाही. समजा तुम्ही 10वी जर झालात, 12वी जर झालात, तर तुम्ही किती डॉक्टर झालात काय झालात का तुम्ही, कारण त्यांच्या कोचिंग क्लासेसमध्ये, त्यांच्या कॉलेजमध्ये खूप विद्यार्थी असतात, कोणालाही आठवण ठेवत नाही, ते फोन टाकतात. पण तुम्हाला व्यक्तिशः ते आठवण ठेवतात. फलाने अश्विनी, फलाना आशीर्वाद, फलाना कदम, का ह्या तिसऱ्यापर्यंत आपल्याला मान भेटत असते, आपला विचारपूस होत असते. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना मला एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही आई वडिलांसोबतच जसं आई वडिलांचं मान ठेवतात तसंच गुरुजनांचं मान ठेवत जा, कारण तुम्हाला गुरुजनांचाच आदर्श शिकायचा आहे. गुरुच आपले सर्वांगीण विकास घडविणारे आपले गुरु आहेत, हेच मला सांगायचं आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. अशाच प्रकारे आमच्या शाळेतून देशाला सगळं संगोपणारे विद्यार्थी घडवून असं ईश्वरचरणी मी नतमस्तक होतो. सर्वात अगोदर मी योगेश सरांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना मानाचा मुद्रा करतो. कारण आज जे संकटात पडणाऱ्या व्यक्तींचं 8 लोकांचा जीव वाचवले, 8 लोकांचा जीव वाचवले, म्हणजेच त्यांनी आज खूप पुरस्कार आहेत. कारण तुम्हाला सांगतो, पुरस्कारासाठी काम करणारे खूप लोक आहेत समाजामध्ये, पण कामासाठी पुरस्कार देणे हे महत्वाचं आहे. तुम्हाला आवाज हे असं महत्वाचं आहे. त्यासाठी सर्वांना एक विनंती करतो, आपण अशाच प्रकारे देश सेवा घडवीत राहा व सर्वांना हीच विनंती करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. आमची शाळा शिक्षणासोबतच वेगवेगळे उपक्रम माध्यमं वापरून या ठिकाणी लेकरांना म्हणजे संस्कार, संस्कृती, धर्म, देश ह्या सर्व बाबतीमध्ये विविध उपक्रमाच्या माध्यमातून त्यांना शिकवतच असते. वेगवेगळे पारितोषिक या शाळेने पटकावलेले आहे. तालुकास्तरीय असेल, गाव पातळीवरचे असतील किंवा जिल्हास्तरीय असेल किंवा विभागीय पातळीपर्यंत सायन्स एक्झिबिशन असेल किंवा मॅथ्स असेल किंवा नाट्यमय स्पर्धेत असेल किंवा वेगवेगळ्या सांस्कृतिक उपक्रमामधून
लेकरांना शिक्षणासोबतच त्यांना सर्व गोष्टी या शाळेमधून शिकवल्या जातात आणि यापुढे पण देखील शाळेने असंच घवघवीत यश संपादन करेल ह्या पद्धतीचे या ठिकाणी सर्व शिक्षक कर्मचारी आपलं सर्व काही त्याग करून या ठिकाणी या शाळेला ओळख देण्याचा प्रयत्न करत आहेत। असंच या ठिकाणी आपल्या शाळेची माजी विद्यार्थी ही देखील या ठिकाणी 2 मिनिटं मनोगत व्यक्त करण्यासाठी अश्विनी मॅकवार हे आपला विनंती करतो आपण या ठिकाणी 2 मिनिटं आपलं मार्गदर्शन या मनोगत व्यक्त करावं। सुप्रभात सगळ्यांना। सर्वप्रथम इथे बसलेल्या मान्यवरांना माझा नमस्कार आणि स्पेशली योगेश सर, तुमच्याविषयी आता सरांनी पण सांगितलेलं आहे आणि स्टुडंट्सनी पण सांगितलेलं आहे। त्यासाठी म्हणजे ॲक्च्युली तर आम्हाला BDS म्हणजे डेंटल सर्जरीसाठी हे जागा मिळालेली आहे, पण कुठेतरी कमतरता वाटत होती की बाबा आम्ही MBBS नाही झालो, मग सगळ्यांनी आम्हाला कम्पेअर करतील, आम्ही खूप खाली आहोत आणि त्यासाठी यायची इच्छा पण नव्हती। पण इथे आल्यामुळे सर तुमचे दर्शन घडले आणि तुमच्याविषयी एवढं माहिती मिळाली आम्हाला, त्यासाठी आज वाटतं की बाबा जायला आलेलं खूप चांगली गोष्ट आहे। आणि तुम्हाला सगळ्यांना तुम्हाला माहीत असेल की मी इथली माझी विद्यार्थिनी आहे, इथेच बाजूला एक खेड आहे हुंबुंदा, त्यातली मी विद्यार्थी त्यातली एक मुलगी आहे मी। आणि अभ्यासासाठी जर तुम्हाला काही सांगायचं असेल तर एवढंच की कुठल्याही गोष्टीला कमी नका समजू, फक्त एक पिकअप करा आणि तिथूनच त्याला तुमचं बेस्ट द्या। प्रत्येक छोट्या गोष्टीमध्येही एक मोठी पातळी असते, तिथेपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करा। डेंटल जरी असू द्या, आयुर्वेद असू द्या, ते तर डॉक्टरचं झालं, पण इंजिनिअरिंग असू द्या किंवा बाकी खूप आहेत, म्हणजे MDA मध्ये पण तुम्हाला जाता येते, ॲपकॅट्स आहेत, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत। तर असं नका समजून की फक्त डॉक्टर किंवा इंजिनियर्स हेच मोठे आहेत, तुम्ही फक्त एक पिकअप करा आणि त्याच्यामध्ये एकदम टॉपमोस्ट जागेवर जायचा प्रयत्न करा। आणि त्यासाठी फक्त एक नियम आहे की कुठल्याही गोष्टीला प्रोक्रॅस्टिनेट करू नका, त्याला पुढे ढकलू नका, आजचं आहे तर आजच करून घ्या। धन्यवाद। सभी को नमस्कार। योगेश कोंडावर के बारे में इतना ही कहूँगा, यहाँ पर सभी लोग वैसे नीट, MBBS, IIT, JEE को लगे, पर सभी के जुबान पर केवल योगेश कोंडावर की चर्चा है। तो काम ऐसा करो कि नाम हो जाए और नाम ऐसा करो कि काम हो जाए। जैसे कि आपने देखा है ठीक है, मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार जो देखे ना सपना, असल अधिकार है अधिकार असल अपना। तो कहने का तात्पर्य इतना ही, योगेश कोंडावर मेरी टीम से आता है, लगभग BA से हम दोनों भी साथ में ही थे, हमारी टीम थी, उसमें से लगातार 3 साल गोल्ड मेडल मैं एक्स्ट्रा प्लेयर रहता था। और सुबह 4 बजे उठना, ग्राउंड को जाना, वर्कआउट करना, फिर स्कूल जाना, फिर कॉलेज करना, ये सारी चीज़ें, बहुत सारी दिक्कतों का सामना, स्टेट प्लेयर भी रह चुका है। और इतनी कठिनाइयों का परिश्रम करने के बावजूद यहाँ तक का सफर कोई आसान नहीं था। मैं आपको अक्सर यही कहता हूँ कि एक पंचलाइन है, ये पंचलाइन मेरी नहीं है, लेकिन वेलुमोनी सर की मैं उनको अक्सर फॉलो करता हूँ और उनसे इंस्पायर्ड हूँ। देयर इज नथिंग नोन एज अ राइट डिसीजन, टेक अ डिसीजन, मेक इट लास्ट। जीवन में जो भी आप डिसीजन लेना चाहते हो वो सही होता है, लेकिन उसे सही दिखलाना ये एक्चुअली ओरिजिनली होता है। और योगेश कोंडावर ने ये एक्चुअली में दिखाया है कि है नमन उनको कि जिनके सामने बौना हिमालय, है नमन उनको कि जिनके सामने बौना हिमालय, जो धरा पर गिर पड़े पर आसमानी हो गए हैं, है नमन उनको कि जिनके सामने बौना हिमालय। सिंह के दांतों से गिनती सीखने वालों के आगे, शीश देने की कला में क्या अजब है क्या नया है। कहने का तात्पर्य इतना, विष्णु भी मेरे टीम से ही आता है, हम वॉलीबॉल के टीममेट हैं, पवन भी मेरे टीम से ही आता है। और कदम की स्टोरी से मैं इंस्पायर्ड हूँ, क्योंकि मेरी और डॉक्टर नरेश बोधनकर की बात हुई थी उनके बारे में। और सभी विद्यार्थियों का, यहाँ पर जो हमारी बड़ी बहन है, वो सभी का मैं यहाँ पर बहुत बहुत अभिनंदन करता हूँ। और उम्मीद यही करता हूँ की हे जे वटवृक्ष श्री सायंटी सरांनी इथं लावले, त्या वटवृक्षाच्या त्याच तालमीमध्ये आणि याच केरामलू
शाळेच्या मातीमध्ये हे सगळे घडलेले विद्यार्थी आहेत आणि उम्मीद करतो की तुम्ही पण इथपर्यंत येण्याचा प्रयत्न करा, तिथून तर इथपर्यंत। जैसे कि हमारे विष्णु ने कहा कि किताबों के साथ रातें गुजारो, आपका सफर वहां से यहाँ तक जरूर हो, ये मेरा गारंटी है। और वही दूसरी बात कि इन सभी विद्यार्थियों ने बहुत मेहनत की है। आप अपने आप को कभी कमजोर मत समझो। मुरलीकांत रमाकांत पेटकर मीन्स चंदू चैंपियन, उस व्यक्ति के ऊपर भी जो अपाहिज है, विकलांग व्यक्ति के ऊपर एक फिल्म बनती है तो वो बहुत बड़ी बात है। दूसरी बात 12th फेल मनोज कुमार शर्मा, पहली पोस्टिंग नांदेड़, IPS ऑफिसर। कुछ भी हो सकता है जीवन में, जीवन अनिश्चितों का खेल है, साए में धूप। और धन्यवाद, यही रुकूंगा, समय देने के लिए धन्यवाद। विशेष सन्मान प्राप्त झाले अशा सुंदर व्यक्तिमत्वाला या ठिकाणी मी 2 शब्द बोलण्यासाठी प्राचार्य करत आहे डोंगरे साहेब सरांना, की आपण या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन किंवा मोटिवेट करावं। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष के रामलो पब्लिक स्कूल इंग्लिश मीडियमचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सायली ठकुरवाड सर, त्यांच्यासोबत असणाऱ्या आमच्या ताई ठकुरवाड ताई आणि या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सन्माननीय योगेशजी कोंडावार, ज्यांनी आपल्या कार्यातून खूप मोठं राष्ट्रीय शौर्य पदक प्राप्त केले, असे सन्माननीय या ठिकाणी योगेशजी कोंडावार प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान आपल्या शाळेच्या वतीने आपण ह्या ठिकाणी केलेले आहे। त्यांच्या समवेत उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावर विराजमान असलेले नॅकलवारजी असतील किंवा आमचे सर्व ज्येष्ठ बंधू आमचे राजेशजी कोंडावार आणि या शाळेमधून इंग्लिश मीडियमच्या माध्यमातून ज्ञानामृत पाजवणारे सर्व शिक्षक वृंद, आमचे स्नेही मित्र दत्तूजी हमंग आणि कदम पाटील आणि सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, या ठिकाणी आपल्या शाळेमधून घडलेली विद्यार्थी आपल्यासमोर 2-2 मिनिटाचं का होईना, परंतु त्यांनी इथपर्यंत कसा प्रवास केला, त्यांनी BMS किंवा MBBS ला आले असतील, अजून इंजिनिअरिंगला जातील, हे आपण त्यांच्या तोडून आपण 2 मिनिटं या ठिकाणी मनोगत व्यक्त केले आहे, त्यांनी तुम्ही ऐकले आहे। या ग्रामीण भागात कुंडलवाडी शहरामध्ये जे शिक्षणाची गंगा ज्यांनी आणली त्यांच्याविषयी असं मला म्हणावं वाटते, जो हवाओं का रुख बदलते हैं बस उन्हीं के चराग जलते हैं, जो हवाओं का रुख बदलते हैं बस उन्हीं के चराग जलते हैं, कामयाबी उन्हीं को मिलती है जो गरीबों से प्यार करते हैं, असे आमचे साहेब त्या दोन्ही दाम्पत्यानं या ठिकाणी कुंडलवाडी शहराच्या ठिकाणी एक छोटं रोपटं लावून वटवृक्षामध्ये इंग्लिश मीडियमची सुविधा गोरगरिबांच्या लेकरांसाठी, खेड्यातून येणाऱ्या ग्रामीण भागातून येणाऱ्या लेकरांच्यासाठी इथे इंग्लिश मीडियम उपलब्ध केल्यामुळे आज आपण मोठमोठ्या पदावरती या ठिकाणी पोहोचत आहोत, याचं श्रेय आदरणीय सरांना व मॅडमना जातं। आणि शिक्षणाची गंगा आल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये जो प्रगती होते किंवा आपली पिढी सुधारते किंवा राष्ट्र घडते, हे शिक्षणाचे एक असं शस्त्र आहे, शिक्षणामध्ये एवढी ताकद आहे, शिक्षणातूनच हा आजपर्यंतचा पराक्रम झालेला आहे, शिक्षणामधूनच खूप मोठी विद्वान पंडित या ठिकाणी लोक झालेले आहेत। नोकरी आपल्या कार्यावरती, आपल्या कष्टावरती आपण तो प्रावीण्य मिळवत असतो, परंतु ज्यांना आपण प्रमुख पाहुणे म्हणून, मान्यवर म्हणून या ठिकाणी ज्यांना आपण बोलवलं, त्यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान केला, त्यांचं शौर्य, त्यांचं पराक्रम बघून केंद्र सरकारनं, महाराष्ट्र सरकारनं त्यांना पुरस्कार दिला। राष्ट्रपती शौर्य पदक प्राप्त करणं हे हजारो लाखो नोकरीवाल्यांच्या पैकी कोणाला तरी एकाला नशिबाला येत असते, असे व्यक्तिमत्व आज समोर आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा। ना हिंदू का हूं ना मुसलमान का, ना हिंदू का हूं ना मुसलमान का, खून टपकता है इंसान का, इस खून की कदर करो यारो, मैं ये खून है हिंदुस्तान का, ये खून है हिंदुस्तान। कारण या देशासाठी आपलं प्राण अर्पण करणारे, या देशासाठी लढणारे, आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी पूर्ण जाळ पेटलेला असताना, आग आपल्या डोळ्यासमोर अशी लाल भडक असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या रूम मध्ये जाऊन जे खितपत पडलेले जे लोक आहेत, जे आपल्यासारखे सामान्य नागरिक त्या जाळमध्ये अडकलेले आहेत, त्या जाळामध्ये उडी घेऊन त्या जाळात जाऊन त्याच्याकडे 8 लोकांचा जीव वाचून आपण बाहेर येणं, म्हणजे याच्यावर ग्रेट काम कोणतं राहू शकते तुम्ही सांगा। असं ग्रेट काम करणाऱ्यांना माझा सल्यूट, योगेश कोंडावार साहेबांना या ठिकाणी मी सल्यूट करतो। कारण नोकरी ही फक्त नोकरी किंवा पगारीपुरती नोकरी न करता
आपण स्वतःला वाहून घेणार, स्वतःची जिम्मेदारीपेक्षा आपण ह्या देशाचं काहीतरी देणं लागतं, या मातीचं काहीतरी देणं लागतं, म्हणून आपण काम करायला पाहिजे. तर असा पराक्रम आपल्या हातून घडत असतो. पगारीपुरतं काम करणारा माणूस हा ग्रेट होत नाही, हे उदाहरण अनेक ठिकाणी आपण पाहिलेले आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले, ज्यांनी या दोन दाम्पत्यांनी त्या काळामध्ये शिक्षणाची गंगा दारोदारी आणून महिलांना, स्त्रींना शिक्षणापासून त्या ठिकाणी त्यांनी शिक्षणात प्रवाहात आणल्या. म्हणून आज या भगिनी आज डॉक्टर, कलेक्टर होत आहेत. त्यांचं उपकार आपल्यावर आहे. महापुरुषांना आपण कोणी विसरायचं नाहीये. आणि तेच कार्य आज कुंडलवाडीतील दाम्पत्य आदरणीय ठुकरवाड सर आणि ताईने आपल्या कुंडलवाडीमध्ये करत आहे. सगळ्यात पुण्याचं काम काय आहे तर ज्ञानाचं दान हे पुण्याचं काम आहे. खरं ज्ञान देणं हे पुण्याचं काम आहे. या ठिकाणी मी असं म्हणतो, नजरे बदलने से नजारे बदल जाते हैं, सोच बदलने से सितारे बदल जाते हैं. नजरे बदलने से नजारे बदल जाते हैं, सोच बदलने से सितारे बदल जाते हैं. कश्तियां बदलना समाधान नहीं है, धार बदलो किनारे अपने आप बदलते हैं, धार बदलो किनारे अपने आप बदलते हैं. या ठिकाणी आपला विचार काय आहे, आपण शिक्षण कोणत्या क्वालिटीचं घेतो, आपण आपला व्यवहार कसा करतो, आपल्या आई वडिलांचे संस्कार शिक्षणातून घेत असताना पुढची पिढी घडवण्याचा हात जे आहे ते आपल्या हातात असतं. तुम्हीच या देशाचे भवितव्य आहात, तुम्ही ज्या देशाचे उद्याचे उद्धारकर्ते आहात. आपल्याला वर्गामध्ये ज्या शिक्षकांनी संस्कार करतात ते वेळोवेळी तुम्हाला डिसिप्लिन सांगतात, शिस्त सांगतात, अभ्यास करा म्हणतात. त्या एका विद्यार्थ्याने त्यांनी म्हटलं की तुम्ही रात्रभर पुस्तकांशी दोस्ताना करा किंवा पुस्तकामध्ये तुम्ही गणूचा अभ्यास करा, नक्की तुम्हाला एक दिवस इथे बसण्यासाठी संधी येईल, असं त्यांनी सुद्धा प्रेरणादायी वाक्य तुम्हाला बोललेले आहे. बंधूंनो, मी ग्रामीण भागातला आहे, खेड्यातला आहे. माझे मित्र आहेत, दत्तू सर आहेत, सर्वांचा मी परिचय याचा आहे. मी माझा जीवन प्रवास करत असताना फक्त गरिबीतून आलेला आहे, परंतु मला माझ्यासारख्या सामान्य एका व्यक्तीला आदरणीय सरांनी या ठिकाणी बोलवलं, माझा सन्मान केला, सत्कार केला. दत्तू सरांचा सुद्धा मला फोन आला, आदरणीय सरांनी माझ्याशी बोलले. कारण इथे येऊन सन्मान करणं किंवा सन्मान करून घेतलं म्हणजे आपलं कार्य झालं असं नाही. तर आल्याच्या नंतर जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणं करून सोडावे सगळेजण. या उक्तीनुसार जे आपल्याला माहित आहे, जे काही ज्ञान घेता येते ते ज्ञान घेतल्याच्या नंतर ज्ञानासोबत संस्काराची सुद्धा गरज आहे. आज स्पर्धेच्या युगामध्ये टिकायचं असेल तर या जगामध्ये इंग्रजी खूप महत्वाची आहे. इंग्रजी शिवाय पर्याय नाही. त्यासाठी आपण या ठिकाणी गरिबाची लेकरं असून सुद्धा इंग्लिश मीडियम मध्ये येऊन तुम्ही शिक्षण घेत आहात. आपल्या वडील तिथं मोलमजुरी करून कष्ट करून तुम्हाला ह्या ठिकाणी पाठवत आहेत. त्यांची जाण ठेवा आणि असेच इथं बसलेल्यासारखे तुम्ही घडण्यासाठी प्रेरित व्हा. आणि हा कार्यक्रम फक्त सत्कार करून समारंभ करून जाण्याचा किंवा कोणी काहीतरी केले म्हणून त्याला हात पुढे घालून पाठवण्याचा नसून आदरणीय सरांचा संकल्प असा आहे की तुम्ही आमच्या लोकांना पाहिलं पाहिजे, अशा ठिकाणी बसण्यासाठी प्रेरित झालं पाहिजे आणि तुम्ही मोठ्या उच्च पदावर गेलं पाहिजे. म्हणून सरांनी सन्मानचा कार्यक्रम ठेवत असतात. त्यासाठी सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण मी बघत असतो आपल्या शाळेचे विद्यार्थी कुठल्या ब्रिलियंट मधून असेल किंवा ते प्रयोगच्या याच्यामध्ये सुद्धा आपली शाळा एक नंबरला आली, प्रयोग शाळेमधून सुद्धा असे आम्ही पेपरला वर्तमानपत्राला बघत असतो. त्याचा उद्देशच असा आहे की शिक्षणच मूळ आहे. शिक्षणाचे एक असं शस्त्र आहे जे तुम्हाला जगण्यासाठी आणि आमच्यासारख्यासाठी जगण्याचं बळ देतं, प्रेरणा देतं आणि हे देशाचं भवितव्य घडतं. म्हणून या ठिकाणी मी या जास्तीचा वेळ न घेता सरांनी आताच म्हणलेले आहेत की जास्त वेळ होत आहे, त्यामुळे आलेल्या सत्कारामध्ये बराच वेळ गेला असला तरी कारण आपल्या समोर असे एक प्रमुख या ठिकाणी ग्रेट व्यक्तिमत्व या ठिकाणी योगेश पंडावार भाऊ आहेत. त्यांच्या बंधूसोबत मी शेतकऱ्यांच्या माध्यमातून काम करताना दररोज भेटतो. सर तुमचे सगळे शेती मला माहित आहे, मी सगळ्या शेतीवर गेलेलो आहे आणि मी पण देश आग्रह असल्यामुळं त्या कंपनीच्या माध्यमातून असेल सामाजिक, राजकीय, शैक्षणिक या सगळ्या क्षेत्रातून मी सामान्य माणूस पण आलेलो आहे. सगळ्यांचा आपल्याचा आशीर्वाद किंवा ह्याच्यावर माझ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्य आहे. ज्यांनी मला शिक्षण दिलं अशा मित्रांचा सरांच्या सारख्या आशीर्वादाने आम्ही या इथपर्यंत आलेलो आहे. मी त्या फार मोठा व्यक्ती नसून माझा ह्या ठिकाणी सन्मान केला आणि ज्यांनी नक्कीच ज्ञानाचं काम करणाऱ्याचं कौतुक केलं जातो, त्यांच्या पाठीवरती एक आशीर्वादाची थाप मारल्या जाते, त्यांचं कौतुक केलं जातो, तेव्हा त्याची मान असं सन्मानानं उंचावते, त्याचं ऊर भरून येतं, अजून काहीतरी करण्याची प्रेरणा मिळतं. म्हणून जो काम चांगलं करतो त्याचं कौतुक करण्याची गरज आहे, त्याचा सन्मान करण्याचा गरज आहे, तेव्हाच आपल्या देशामध्ये क्रांती घडत असते. आणि या ठिकाणी आपण शिक्षणाच्या माध्यमातून मोठमोठ्या पदावर जावं. आदरणीय सर आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी खूप मोठ्या सायंटिस्ट व्हावेत, इंजिनियर व्हावे, डॉक्टर व्हावेत, अजून याच्यापेक्षा चांगलं जे होता येईल
आपल्या याच्यामध्ये समजा पायलट होता येईल त्या व्हावे, नेव्हीमध्ये जावे, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण या ठिकाणी जाऊ शकतो. भरपूर व्हॅकन्सी आहेत, भरपूर संधी आहेत. आपल्यामध्ये काय कौशल्य आहे, आपल्यामध्ये काय प्रतिभा आहे ते आपण समोर आणा. आता सरांनी सांगितल्यासारखं कुणाला टक्केवारी कमी पडले म्हणजे खचून जायची गरज नाही किंवा आपण नाराज व्हायची गरज नाही. नैराश्य जीवनामध्ये असे असते, तलवारीवर साजलेलं धुळीसारखं असते. तलवार एकदा झटकली ती धुळून पुरून नाहीशी होते, पुन्हा तलवार सकाकी घेते. अशा पद्धतीने आपण आपल्या डोक्यामध्ये तो विचार ठेवावा आणि आपण अजून लढत चांगले शिक्षण घेऊन आपण आपल्या वडिलांचं, आपल्या गावाचं, आपल्या देशाचं, आपल्या शाळेचं नाव लौकिक करावं अशी मी आपल्याला संदेश देतो. आणि आदरणीय सरांनी माझा सन्मान केला, सत्कार केला, त्यामुळे सरांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आदरणीय सरांचाही सन्मान केला, त्यामुळे आपल्या शाळेचं, सरांचं, सगळ्यांचं मी धन्यवाद व्यक्त करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चंद्रगुप्त मौर्यांचा भारत देश, अशोक सम्राटचा भारत देश, आपल्या भारत देशाला जी ओळख आहे, चाणक्याचा भारत देश, बुद्धांचा भारत देश, रामाचा भारत देश, कृष्णाचा भारत देश, गांधीचा भारत देश, आंबेडकरांचा भारत देश, अशा महापुरुषांच्या भारत देशाचं आपलं नाव बाहेर देशामध्ये काढलं जाते. अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा भारत देश. आपण जेव्हा संतांची, महापुरुषांची नावं वाचतो किंवा त्यांची एक लिस्ट लावली जाते त्यावेळेस आपलं त्यात नाव नसते, पण ह्याच यादीमध्ये आपलं नाव कुठेतरी आलं पाहिजे. पण असं होताना दिसत नाही. काही मोजकीच लोक जे देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले, त्यांच्या यादीमध्ये आपलं नाव होते. त्यामध्येच आपलं शौर्य पदक प्राप्त करून आपल्या कुंडलाडीचे जे भूमिपुत्र आहेत त्यांनी त्या लिस्टमध्ये आपलं नाव टाकलेलं आहे, नोंद केलेलं आहे. आपण जेव्हा आपली लिस्ट बघतो त्या यादीमध्ये आपलं नाव दिसत नाही, पण योगेश कोंडावर सरांचं नाव नक्कीच त्या शौर्य पदकांच्या यादीमध्ये आलेलं आहे. आपण देखील आपलं नाव त्या लिस्टमध्ये आलं पाहिजे. याच्यासाठी इथूनचा इथपर्यंतचा प्रवास जे आता सांगितलंय सरांना, ते करण्यासाठी आपल्याला रात्रभर पुस्तकांशी मैत्री करावी लागेल किंवा त्याग समर्पण भावना ठेवून आपल्याला समोरचं कार्य करावं लागेल. यापुढे अशा या शौर्यपदक प्राप्त व्यक्तिमत्वाला मी या ठिकाणी प्राचारण करतो. या ठिकाणी आपल्याला त्यांनी आपली जी सेवा, समर्पण, त्याग भावना किंवा जी प्राणाची पर्वा, जीवाची पर्वा न करता 7 ते 8 लोकांचा जे रेस्क्यू करून त्यांना वाचवले आणि आपल्या शरीरामध्ये कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड गेल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या अवस्थेत असल्यानंतर त्यांना रिकवर होण्यासाठी जवळपास 7 ते 8 महिने लागले. हा प्रवास त्यांनी, आपल्या जीवनाचा प्रवास त्यांनी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शक सांगून या ठिकाणी मनोगत व्यक्त करायला. हॅलो एव्हरीवन, मित्रांनो, मी पण एक साधारण कुटुंबातून आलेला आहे. सरांनी आता तुम्हाला सांगितल्या प्रकारे एवढं शौर्यगाथेचं वगैरे सगळं एवढं सरांनी सन्मान देऊन मला बोलवून होते, जे सत्कार वगैरे केलेला आहे त्याच्यातून तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो, तुम्ही इथे जे शिक्षण घेताय, आता तुम्हाला शिक्षणाचं मूळ आता चालू झालेलं आहे. तुम्ही प्रेरित होऊ शकता. तुमच्याच शाळेतले 2 विद्यार्थिनी, 2 ताई आहेत तुमच्या समोर, त्यांनी शिक्षणात बरेच पुढं यश संपादन केलेत, आणखी पुढं भरपूर यश संपादन करतील. तसंच तुम्ही सुद्धा त्यांना बघून प्रेरित होऊ शकता. तुम्ही एवढंच आहे की सरांनी सांगितल्यासारखं टीव्ही ऑदर ह्याच्यात टाइम न घालवता विष्णू सरांनी सांगितल्यासारखं पुस्तकांशी मैत्री केला, लाईफमध्ये यशस्वी नक्की व्हाल. आणि दत्तू सरांनी सांगितल्यासारखं टक्केवारी ही माणसाची गुणवत्ता ठरवली जात नाही. टक्केवारीवरून माणसाची गुणवत्ता ठरवू शकत नाही. आपण कोणत्याही टाइम मध्ये निश्चित केलं, स्वतःची एक संकल्प केलं, व्यक्ती त्या संकल्पानुसार काहीही करू शकतो. तुम्ही एखादी संकल्प करा, त्यासाठी प्रयत्न करा. तुम्हाला 1 वेळेस नाही, 2 वेळेस, 3 वेळेस निराश येईल, पण 4थी वेळेस मात्र नक्की यश प्राप्त होईल. तुमच्याकडे भूषण कोलंबरे सर असू द्या, दत्तू सर असू द्या, स्पोर्ट्स मध्ये वगैरे अदर ऍक्टिव्हिटी मध्ये त्यांच्याकडे खूप नॉलेज आहे. तुम्ही खूप नॉलेज घेऊ शकता. तुमच्याकडे बरेच शिक्षक आहेत, ते सांगितल्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनानुसार तुम्ही शिक्षणामध्ये पुढे जाऊ शकता. फक्त एवढंच आहे, ध्येय आणि सराव हा नेहमी करत राहावं. अपयश आलं तर त्याला खचून न जाता यश कसं प्राप्त करता येईल याकडे लक्ष देऊन तुम्ही सातत्यानं अभ्यास वगैरे करत राहा. सायलेटी सर व ऑदर शिक्षक, मुख्याध्यापक यांनी मला इथं बोलून जो मान सन्मान दिला, जो
एखाद्या कार्य केलं, त्या कार्याची दखल घेऊन कौतुकीची जी थापची गरज असते ती इथं मला भेटली आणि एक ऊर्जेचं स्रोत मला भेटलं. या ऊर्जेचं रूपांतर मी पुढे आणखी असेच काम करण्यात लावेन असं बोलतो. माझे 2 शब्द संपवतो. सप्टेंबर 2023 ची हिरापन्ना मॉल अंधेरी पश्चिम येथे आग लागलेली होती. मॉल म्हणल्यावर साधारण 200 ते 300 लोक किंवा त्यापेक्षा जास्त लोक तिथे होते. पण सदरील घटना पहिल्या माळ्यावरती एक्झिट जिथं आपण ज्या रस्त्यावरून बाहेर पडतो त्या एक्झिटला आग लागलेली होती. ती घटना कळाल्यावर तेथील सगळे लोक बाहेर पडले, पण जे ऑफिसेस मध्ये काम करत होते, जे आतमध्ये वर्क करत होते, त्यांना काही घटना समजलेली नव्हती. त्यामुळे ते ट्रॅप झाले. त्यांना कळेपर्यंत पूर्णपणे एक्झिट ब्लॉक झालेला होता आणि तिथे 30 ते 40 लोक बाहेर न निघू शकता ट्रॅप झालेले होते पूर्णपणे. दुसरा आणि तिसरा आणि चौथा माळ्यावर 3 माळ्यावर मिनिमम 30 ते 40 लोक अडकून होते. त्यांना जीवाची पूर्णपणे आकांक्षेने खिडकी देऊन वाचवा म्हणून आडावड चालू होतं. आमची तिथं पहिली गाडी टर्नआउट असते, 7 लोक होतो. त्यापैकी प्रत्येकाचं काम वेगवेगळं असतो. जसं की मी आणि माझा एक मित्र साथीदार, आमच्याकडे ब्रीथिंग ऑपरेटिंग सिस्टम आहे जो की किती मध्ये काम केलं तरी आपल्याला काही होत नाही. ऑक्सिजनचा हंडी आपल्या सोबतच असतो. तो परिधान करून आम्ही आधी मॉलचं चौकशी केली, कुठं कोण काय आहे. आधी आम्ही एक्झिट कुठे आहेत, एंट्री पॉइंट कुठे आहेत त्याची चौकशी करून वरती जेव्हा फर्स्ट माळ्यावर गेलो तिथे एवढा अंधार आणि एवढा काळोख होता, पूर्णपणे काहीच दिसत नव्हता. आमच्याकडे टॉर्च साधारण बघितलं 1-1 किलोमीटरवर टॉर्च जातील एवढं प्रकाश देतील एवढे टॉर्च आहेत, पण तिथे एवढा धूर होता ते टॉर्च सुद्धा कामी पडत नव्हते. त्या टॉर्च पासून 5 मीटरच्या समोर काही दिसत नव्हतं. आपलं बघायला गेलो तर आपले पाय सुद्धा दिसायला मागत नव्हते. एवढा काळोख आणि एवढा अंधार होता. तिथे पूर्णपणे काळोखात आम्ही आतमध्ये जाऊन आधी 4 ते 5 दुकानं चेक करून 7व्या ते 8व्या दुकानामध्ये मला 2 व्यक्ती सापडले. त्यांना घेतला, त्यांना धीर दिला, त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा केला. मग त्यांना घेऊन आम्ही खाली आलो, त्यांना सोडलं, त्यांची विचारपूस केली की अजून समोर कोणी आहेत का, तुमची तब्येत वगैरे कशी आहे. ते सांगितले अजून व्यक्ती पुढे अडकलेले भरपूर लोक आहेत, तुम्ही त्यांना कसेही करून रेस्क्यू करा. त्यांच्या सांगण्यानुसार त्यांच्या गाईडलाईन्स नुसार परत आम्ही वरती गेलो. परत वरती जाऊन मी 3ऱ्या ते 4थ्या माळ्यावरती परत तिथून 4 ते 5 लोकांना परत रेस्क्यू केलो. पण त्याच्यातले सांगण्यासारखे म्हणजे एकदम हार्डली लास्टचे शेवटचे जे 2 व्यक्ती घेऊन यायचे सिच्युएशन होती. मी 3ऱ्या माळ्यावरती पूर्णपणे एक 100 ते 150 मीटर आतमध्ये गेल्यावर एक व्यक्ती पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत पडण्याच्या स्थितीत होता. जो त्यावेळेस त्यांनी मला बघितलं की मला वाचवतील या आशेत तो पूर्णपणे धीर सोडून जाऊन खाली पडलेला होता. मी पूर्ण सेट 2 मिनिटासाठी त्यांना देऊन पूर्ण त्यांची ब्रीदिंग नॉर्मल होईपर्यंत तिथं थांबून त्यांची ब्रीदिंग नॉर्मल झाली. त्यावेळेस ऑक्सिजनची गरज मला पण आहे. ऑक्सिजनची महत्व काय असतं हे आपल्याला आता जाणवत नाही. जेव्हा एखादा धूर लागतो, धुरात आपण अडकतो, 2 मिनिटं जरी आपल्याला ऑक्सिजन भेटत नसेल त्याची काय व्हॅल्यू आहे तेव्हा समजणे. त्या व्यक्तीला पूर्णपणे 2 मिनिटं मी ऑक्सिजनचं सप्लाय दिलं. त्याच्यानंतर त्यांचं ब्रीदिंग नॉर्मल झालं. त्यावेळेस मी स्वतःसाठी ऑक्सिजन आणि त्यांच्यासाठी अल्टरनेट यूज करत त्यांना नाही म्हणलं तर 70 ते 80 मीटर स्वतःच्या खांद्यावर घेऊन खाली घेऊन आलोय. त्यांना खाली फर्स्ट एड केलं. फर्स्ट एड करून त्यांना ॲम्ब्युलन्स मध्ये पाठवून दिलं. त्यावेळेस एक छोटी मुलगी तुमच्यासारखीच येऊन सांगत होती की माझ्या पप्पांचा फोन आत्ताच आलाय, ते पूर्णपणे ह्या शॉप मध्ये 4थ्या माळ्यावरती ह्या ठिकाणी अडकून आहेत, त्यांच्याकडे कोणी जात नाही, प्लीज काही करा, माझ्या पप्पांना वाचवा, मी तुमच्या पाया पडते म्हणून असे पूर्णपणे रिक्वेस्ट करत होती. मी त्या मुलींचं सगळं ऐकून घेतलं, कुठं वडील अडकलेत काय आहे त्यांची माहिती घेतली. त्या प्रकारे वरती गेलो. मी आणि माझे साथीदार गेलो होतो. आमचं टीम वर्क चालतं. एवढा काळोख होता. माझा साथीदार सुद्धा एक 50 मीटरवर गेल्यावर आमची प्रोटोकॉल आहे आणि 2 एकत्र नाही जात. माझा साथीदार पण बोलला तू आतमध्ये जा, मी इथे थांबून तुला गाईडलाईन करत राहीन. पूर्णपणे एक 100 ते 150 मीटर आतमध्ये गेल्यावर ते व्यक्ती एकदम कोपऱ्यात पूर्णपणे खिडकीच्या जवळ बसून होते. पूर्णपणे त्यांना पूर्ण होप सोडली होती त्यांच्या जीवनाची. आता मला इथपर्यंत कोणी वाचवणार नाही, येणार नाही. त्यावेळेस त्यांना तिथे मी दिसलो. ते बोलले की बाळा मला कसंही करून माझं जीवन वाचव. तेवढं बोलून ते बेशुद्ध झाले तिथं सेम. त्यांना परत 2 मिनिटं ते 3 मिनिटापर्यंत मी
फर्स्ट एड दिला, फर्स्ट एड केला. त्यानंतर माझा ब्रीदिंग ऑपरेटिंग सिस्टम त्यांच्याकडे दिला. त्यांचे ब्रीदिंग नॉर्मल होईपर्यंत थांबलोय. ते ब्रीदिंग झाल्यावर त्या व्यक्तीचा वेट एवढा होता 80 ते 90 किलो. मी त्यांना कॅरी नाही करू शकत. त्यावेळेस मी त्यांना पूर्णपणे खेचत पूर्णपणे 4थ्या माळ्यापासून खाली ग्राउंड फ्लोअर पर्यंत येते वेळेस 3 ते 4 वेळेस आम्ही अक्षरशः खाली पडलोय. कारण काळोखात काहीच दिसत नव्हता, पूर्णपणे अंधार होता. खाली एखादी वस्तू जरी आली त्या माणसांना खेचून येण्यात एवढा त्रास होत होता. त्या त्रासमध्ये माळा पण जास्त प्रमाणात दूर लागलेला होता. पूर्ण सेट अल्टरनेट यूज करत होतो आम्ही. त्यामुळे खाली आल्यावर मी त्यांना फर्स्ट एड दिला. फर्स्ट एड करून त्यांना धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये 15 दिवस ते व्यक्ती कोण्यात होते. 15 दिवसानंतर त्यांनी रिकवर झालं. ते जवळपास 2 ते 3 महिने हॉस्पिटलाइज होते. त्यांच्यानंतर त्यांची रिकव्हरी हे झाली. ते करताना मला सुद्धा खाली आल्यावर जाणवलं की दूर जास्त प्रमाणात घेतल्यामुळं तब्येत माझी पण बिघडली. उलटी आणि चक्कर यायला लागलं. मी स्वतः 5 दिवस ICU मध्ये ॲडमिट होतो. त्याच्यानंतरच मला रिकवर झालं. त्याची दखल 1 मेला आयुक्तांनी मुंबई आयुक्तांनी घेतली व मुंबई आयुक्तांचे रजत पदक मला जाहीर केलं. मुंबई आयुक्तांनी फाईल वाचून त्यांची ती फाईल पुढे केंद्र सरकारला फॉरवर्ड केले. केंद्र सरकारने दखल घेऊन 14 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती शौर्य पुरस्कार जाहीर केले. हा घटना कौशल्यला साथ दिला, जो ऊर्जा दिली, ते निश्चितच पुढे काम करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल. धन्यवाद सर. धन्यवाद ऑल. आपण या ठिकाणी आपला अध्यक्षीय समारोप करावं. तत्पूर्वी या ठिकाणी एका मुलीचं आपल्या शाळेची मुलगी आहे, तिचं बिलोली तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा 2025 मुख्य विषय क्वांटम युगाची सुरुवात, संभाव्यता व आव्हाने या विषयावर ती विद्यार्थिनी आपल्या शाळेची विद्यार्थिनी आहे. श्रेया पिराजी जजगेकर केरामूळ प्राथमिक आपल्या केरामूळ शाळेच्या वतीनं ती या स्पर्धेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. तिचं देखील या ठिकाणी आपल्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय सायरी ठकुराड सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी श्रेया पिराजी जजीकर या विद्यार्थिनीचं शाल पुष्पहार टाकून या ठिकाणी सन्मान करायचा आहे. हे प्रमाणपत्र द्यायचं आहे. राष्ट्रपती शौर्य पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्व योगेश कोंडावार, साहेब डोंगरे सर व तसेच आपल्या शाळेचे सन्माननीय अध्यक्ष व तसेच पालक प्रतिनिधी लक्ष्मण नागवार या सर्वांच्या शुभार्थे या ठिकाणी श्रेया पिराजी जजीकर या विद्यार्थिनीला प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येत आहे. त्यानंतर या शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सन्मानित विनंती करतो की आपण अध्यक्षीय समारोप या ठिकाणी करायचा. आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती माझ्या नजरेसमोर बालपण घालवलेले आणि राष्ट्रपती शौर्य पुरस्कार प्राप्त केलेले योगेश कोंडावा. दुसरी सत्कारमूर्ती सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत करत आपल्या गावासाठी, आपल्या गावातील गोरगरीब लोकांसाठी मेहनत घेणारे पोलीस पाटील, ज्यांना उपजिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी नांदेड यांच्या वतीने त्यांनी केलेल्या कार्याचं नोंद घेऊन उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून ज्यांचा सत्कार झालाय ते सत्कार दुसरे मूर्ती म्हणजे कोंडगावचे ग्रामसेवक साहेब डोंगरे साहेब. तसेच आज या कार्यक्रमासाठी उपस्थित नेहमी आम्हाला आमच्या शैक्षणिक घडामोडीमध्ये आम्हाला मार्गदर्शन करणारे आपल्या शाळेतील एकंदरीत 1300 ते 1400 पालकांच्या गटातून पालक प्रतिनिधी म्हणून शाळेचं हित चिंतणारे माझे मोठे बंधू लक्ष्मण मॅकलवा, तसेच शाळेमध्ये
जो काही आतापर्यंत जे कार्यक्रम झालेले आहेत त्या कार्यक्रमासाठी मदत केलेले माझे मित्र कपिल मॅकडवार, तसेच माझे भाऊजी, ज्याला मी नात्यानं भाऊजी म्हणतो, ज्यांच्यासोबत बालपण घालवलेले आहे, तसे अनिल ठकुरवारचे वडील नरसिंह ठकुरवार, माझे पुत्रे जे पवन ठकुरवारचे पालक आहेत ते सायनाथ ठकुरवार, आणि आरोग्य विभागातून गावकऱ्यांची सेवा करणारे आपल्या शाळेचे माजी पालक कदम पटेल, आणि ज्यांचं सत्कार मूर्ती म्हणून आपण सत्कार केलेला आहे त्यांचे मोठे बंधू आणि आपल्या शाळेचे पालक राजेश कोंडावा, आणि माझे छोटे बंधू सीनू बोनेलवार, आणि जो विद्यार्थी विशेष करून MBBS ला नव्हे तर त्यातून तो एम्स कॉलेजला लागलेला विद्यार्थी जो आहे, ज्या विद्यार्थ्याला आपण एक आयडियल स्टुडंट म्हणून पाहतो, तसं विष्णूचे वडील माझे बंधू नागेश आरशवा, आणि या ठिकाणी या सत्कार मूर्तीमध्ये ज्यांचा आपण समावेश केलेला आहे तसे विष्णू आरशवा, प्रसाद कदम, निकिता मॅकलवार आणि अश्विनी मॅकलवार, तसेच आपण सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी. मला खरं आधीच सांगतो, कारण बोलता येत नाही, बोलताना काही चुका होत असतील, शब्दांमध्ये वाक्यांमध्ये काही चुका होत असतील, क्षमा करा. मी या ठिकाणी सत्कार मूर्ती बोलत असताना ऐकून खूप छान वाटलंय. लक्ष्मण मॅकलवार या पालक प्रतिनिधीने माझ्या बंधूंनी बोललेले खूप छान वाटलंय. आणि या चिमुकल्याने जे आज जरी ते MBBS ला डॉक्टर म्हणून लागले असतील तरी मी त्यांना चिमुकला याच्यासाठी म्हणतोय की हे 3 वर्षापासून शाळेत शिकत होते. किती वर्षापासून? 3 वर्षापासून. आणि 3 वर्षाचे असताना निकित आमच्या घराच्या समोर किरायला राहत होते, त्यांचं पूर्ण कुटुंब राहत होतं. तिला सुद्धा 3 वर्षापासून मी दररोज उठल्या बघायचो. प्रसाद असेल तर तो LKG नर्सरी पासून शाळेत आहे, निकिता आहे, अश्विनी आहे, विष्णू पण आहे. ह्या विद्यार्थ्यांच्याकडून तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या. त्यांनी बोलले म्हणून शिकायचं काय असं म्हणत नाही. त्यांनी शाळा शिकत असताना ते शाळेमध्ये प्रत्येक क्षणी प्रत्येक शिक्षकाने जे शिकवत होते, जे काही सांगत होते, जे काही उपदेश देत होते, प्रत्येक शिक्षकांच्या सांगण्यावर त्यांनी चालत गेले. मला आठवते एके दिवशी मी नववीला असताना प्रसादला खूप मारलं होतं. प्रसाद अभ्यासात खूप हुशार होता आणि तेवढंच खोडकर होता. खोडी केलेलं कोणालाच कळू नये, फक्त मलाच कळत होतं. आणि मी असं 2दा-3दा बघितल्यानंतर 4थ्यांदा मात्र त्याला खूप मारलं होतं. तेव्हापासून मला वाटते की खोडीपणा सोडल्याने अभ्यासाला प्रामाणिकपणे लागले आणि त्याची चीज झाली. विष्णू शाळेत असताना खोडकर नव्हता, अभ्यासू होता, अभ्यासूवरती त्याची होती. आणि निकिता, अश्विनी या अभ्यासूही होते आणि कुठल्याही कार्यक्रमामध्ये ऍक्टिव्ह राहत होते. आता विष्णूचा ऍक्टिव्ह जर तुम्हाला सांगतोय, शाळेला रामलू नाबाद हे जे ग्रुप आहे, या ग्रुपच्या माध्यमातून जेवढे काही मागील 5 वर्षापासून 6 वर्षापासून जे काही नाट्यमहोत्सव त्यांनी ठेवत होते, त्या नाट्यमहोत्सवामध्ये प्रथम द्वितीय दरवर्षी जे क्रमांक येत होता त्याचं मूळ कारण म्हणजे विष्णू आहे. मला सांगायचं तात्पर्य असं आहे की विद्यार्थी अभ्यासच करावं असं नाही, अभ्यासासोबत आपल्या अंगी जे कलागुण सुप्त आहेत, जे तुम्हाला माहित नाही तुम्ही काय करता येईल तुम्हाला, ते तुम्हाला माहित नाही. जेव्हा तुम्हाला माहित होते तेव्हा तुम्ही सरळ सरळ बाहेर यावं आणि आपली कला जी आहे ते आपल्या शिक्षकापुढे सांगावं, त्याची प्रदर्शन करावं. त्यामुळे तुम्हाला संधी मिळते. आता जजगेकर नावाची मुलगी, आता जिचा आपण सत्कार केला, ती तालुकास्तरीय
विद्यार्थी विज्ञान मेळाव्याला गेली होती, त्या ठिकाणी तिचं अख्खं शाळेमध्ये जेवढ्यांनी तिची भाषण ऐकलेले आहे आणि जे मान्यवर तिचं भाषण ऐकलेलं आहे ते सर्वांच्या तोडून झालेलं मला कळालं. ठीक आहे, नंबर उत्तरेजनार्थ मिळाला काय मिळाला हा विशेष नाही, परंतु तिचे जे प्रेझेंटेशन होतं ते फार महत्वाचं होतं. आणि बऱ्याच वेळा आता पूजा ठोंसे नावाची मुलगी आहे आणि शिंदे नावाची मुलगी जी आहे आता जे दादीला आहे, त्या मुली खूप सुंदर भाषण करतात. आता त्या दोन मुलींच्या रांगेमध्ये जजेकर पोहोचली हे कशामुळे झालं? तिला मिळालेल्या संधीमुळे झालं. ही संधी कधीपर्यंत उपलब्ध होतात? जेव्हा तुम्ही 10वीपर्यंत राहतात तेव्हापर्यंत संधी उपलब्ध होतात. त्याच्या आधी संधी नसतात, त्याच्या नंतर संधी नसतात, त्याच्या आधीच असतात. एकदा तुम्ही 11वीला गेलात ना, तुमच्या पंखामध्ये बळ आलेलं तुम्हाला कळेल, कारण तिथं कोणी नसतात. एके दिवशी मी सहज नांदेडला गेलो होतो, या दोन मुली टी शर्टवर माझ्या समोर होते माझ्या गाडीच्या. मला बघितले, मी गाडीत होतो, त्यांना कळलं नाही. मग मी गाडी थांबवलो, विचारलं बेटा कुठे चाललं? ते फलाना वस्तू घ्यायला चालू. आणि त्यांच्या अंगावर ते त्यांचं जे अकॅडमी आहे त्या अकॅडमीचे टी शर्ट मी बघितलंय आणि त्यांना बघितल्यानंतर असं वाटलं की आमचे विद्यार्थी. पटकन जवळ आले, पटकन विचारायला लागले तुम्ही कुठे आलात, कसं आलात, का? हे मी विचारण्याच्या आधी त्यांनी मला विचारले. याचा अर्थ असा आहे की त्यांचं शाळेवरचं हक्क येते आणि शाळेतून गेल्याच्या नंतरही तुम्ही म्हातारे होईपर्यंत सुद्धा तुम्ही शाळेचेच राहणार आहेत. मी कोणी विचारले तुम्ही कोणत्या शाळेत शिकला हो? मी माझ्या मिलियन शाळेत शिकलो. आजही म्हणतो. आणि तुम्हाला माहिती मागे एकदा आमचे देवकरे सर इथं आले होते, वाघमोडे सर आले होते. मी त्यांचा आल्या आधी चरण स्पर्श केला, कारण त्यांच्यामुळे घडलो. म्हणजे विद्यार्थी हे किती जरी मोठा झाला ते शिक्षकाशिवाय घडत नाही, हे लक्षात ठेवा. आपल्या शाळेतले शिक्षक हे सगळे होतकरू आहेत, सगळे प्रामाणिक आहेत आणि सगळ्यांनी तुमच्यासाठी मेहनत घेतात, हे कधीच विसरता कामा नये. ज्या सत्कार मूर्तीचा आपण आता सत्कार बघितला आणि त्यांच्या भाषणातून त्यांचं शौर्य गाथा तुम्ही ऐकलेलं आहे. आता आज त्यांना राष्ट्रपतीच्या हस्ते जो शौर्य पुरस्कार मिळालेला आहे ते त्यातनं तुम्हाला फार मोठं उत्तेजन आणि प्रोत्साहन मिळालं. प्रत्येकाच्या मनामध्ये एक तरी पुरस्कार घेण्याचं मनात आला असेल. तुम्हाला माहितीच तो सांगतो, मागे एकदा 2 वर्षाखाली आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराची माझ्या नावाची जाहीर झाली, मला माहितच नाही. आणि अचानकच मला माझ्या व्हॉट्सअपला माझं नाव जाहीर झाले आणि मला व्हॉट्सअपला कळालंय. तर मला असं वाटलंय त्यावेळेला की शिक्षण विभागामध्ये बरेचसे पुरस्कार असे असतात की ते रिकमेंड येतात. तर असं बऱ्याच वेळा वाटलं होतं की हे जे पुरस्कार भेटायला लागले या पुरस्कारांच्या मध्ये काही मजा नाही. तर खरे पुरस्कार कोणाला यांना भेटलेले कशासाठी? तर त्यांनी करत असलेल्या त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये त्यांच्या विभागामध्ये काम करत असताना आपल्या कुटुंबाची पर्वा न करता, आपल्या जीवाची पर्वा न करता इतर जे लोक होते ज्यांच्याशी आपला कसलाच संबंध नाही त्यांच्यासाठी मरणेपर्यंत जिद्द सोडत नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा होतो की ती देशसेवा करण्याची वृत्ती ज्यांच्यामध्ये आहे तो माणूस कधीही मोठा होणार म्हणजे होणार. आणि योगेश कोंडावा हे आपल्या कुंडलवाडी नगरीचे आहे की अख्खं महाराष्ट्र जाणते. आज महाराष्ट्राला कळालं की योगेश कोंडावा नांदेड जिल्ह्यातील एका कुंडलवाडी सारख्या ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे आणि तो एवढा मोठं शौर्य पदक भेटावं, पुरस्कार भेटावा असं काम करतात. याचा साथ अभिमान आपल्या सर्वांना वाटला पाहिजे. 2 व्यक्ती राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आहेत आपल्या गावामध्ये आणि तेही आमच्या नातेवाईक मध्ये, तेही आमच्या गल्लीत. एक जे आता कन्नडला DYSP आहेत विजय कुमार ठक्करवार, हे ठक्करवार त्यांना राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे. त्यांचा आपला सत्कार आपण मागच्या 2 वर्षाखाली शाळेमध्ये घेत होतो. दुसरे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त जे आहे, शौर्य पुरस्कार प्राप्त जे आहेत योगेश कोंडावा, ही सुद्धा आपल्या कुंडलवाडी नगरीची ही किती अभिमानाची गोष्ट आहे. आणि दुसरे सत्कार जे मूर्ती आहेत साहेब कोंडावा, याच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर मी फक्त याची माझी खरं तर ओळख नव्हतं. मी कोटगावला बऱ्याच वेळा गेलो परंतु भेट काही झाली नाही. परंतु यांना यांचा जे सत्कार झाला, सन्मान झाला, शासकीय मोठ्या अधिकारीच्या वतीने जो सन्मान झाला ते सन्मान मी पेपरमध्ये वाचलो आणि मला एवढा अभिमान वाटलाय की या क्षेत्रामध्ये
एक पोलीस पाटील म्हणून काम करत असताना त्यांनी समाजाशी बांधून घेऊन जे सेवा वरती घेऊन जे काम केलं हे फार मोठं काम आहे. आता बोलता बोलता लक्ष्मणरावांनी सांगितलं तुम्हाला की तुम्ही मोठे डॉक्टर झाले का, मोठे कलेक्टर झाले का, याच्यापेक्षा तुम्ही आई वडिलांची सेवा करणारे चांगले सुपुत्र व्हा. ते यांच्या बोलण्यातून किंवा यांना मिळालेल्या पुरस्कारातून आपल्या सगळ्यांना कळते. आता योगेश कोंडावार हे ठीक आहे, त्याने त्यांच्या कामातून त्यांच्या नोकरीतून देशी सेवा केली, परंतु त्याच्या आणखी थोडे मागे जाऊन जर बघितला तर आपल्या देशाचं त्यांनी धावणे या स्पर्धेमध्ये इंटरनॅशनल लेवलवर नेतृत्व केलं आणि तिथं सिल्वर मेडल आणि ब्रॉन्झ मेडल मिळवलं. लहान गोष्ट आहे. त्यावेळेला त्यांचा आमच्याकडे सगळे त्याचं कौतुक आम्ही पाहिलं व्हिडिओच्या माध्यमातून. ही लहान गोष्ट नाही. आता एखाद्या मुलीला जर समजा मी उभं करून विचारलं तुला कुस्ती खेळायची आहे का, ती मुलगी काय करते, लाजून हसते आणि लाजते पण, कुस्ती नाही. असंच आपल्या शाळेतली एक मुलगी नीता गायकवाड नावाची मुलगी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेला गेली. तालुका प्रथम आली, जिल्हा प्रथम आली, विभागात प्रथम आली आणि राज्यस्तरीयला जाऊन हरली आहे. ते हरू दे हरकत नाही, पण राज्यस्तरीय लेवल पर्यंत ती कुस्ती या स्पर्धेतून गेली. का गेली असेल, का त्यात कसं का निवडली ती, कारण आज कुठल्याही क्षेत्रामध्ये मुली मागे नाही हे लक्षात घ्या. आणि तिला आम्ही एवढंच विचारलं, तिची शरीरयष्टी बघितल्यावर म्हणलो की तुला कुस्ती या गटातून तुला जायचंय, तुझी इच्छा काय. तो तिच्या वडिलाला बोलून घेतो, त्यांना सांगितलं की बाबा हिची इच्छा दिसायची, तुमचं काय म्हणणं आहे. त्यांनी मला होकार दिले. त्यांनी त्याच्या नातेवाईकामध्ये एक पैलवान होते, त्यांच्याशी ते गायडन्स वगैरे घेतली आणि ती विद्यार्थी राज्यापर्यंत गेली. आता या ठिकाणी आता यांचे जे कौतुक तुम्ही ऐकलेलं आहे, यांचे जे पुरस्कार तुम्ही ऐकलेले आहेत, तुमच्याही मनामध्ये आता येत असेल की आपण निश्चितच उद्या भविष्यामध्ये छोट्या छोट्या पुरस्कारापासून मोठ्या पुरस्कारापर्यंत आपल्याला पोहोचायचं. अभ्यास करत असताना आम्ही नेहमी सांगतो, विद्यार्थ्यांना एकच सांगतो की वर्गामध्ये शांतता पाळा. वर्गात शिक्षक शिकवत असताना अगदी एक म्हणजे आदर्श विद्यार्थीप्रमाणे आपले कान आणि डोळे त्याच्याकडे ठेवा आणि पूर्ण शिकवलेलं पूर्ण लक्षात घ्या. का सांगतो की त्याच्यातूनच तुम्हाला वेगवेगळे मार्ग मिळतात. त्यांच्या शिकवणीतून पुस्तकातलं ज्ञानच मिळते असं नाही, त्यांच्या शिकवणीतून तुम्हाला वेगवेगळे मार्ग कळतात. आता हे मार्ग कशामुळे कळतात तर शिक्षकांमुळे कळतात. म्हणून तुम्हाला सांगतो की प्रत्येक वेळी शिक्षकांचं आदर करायला शिका आणि प्रत्येक वेळी आपण एक आदर्श विद्यार्थीचं प्रेझेंटेशन तुमच्या सगळ्यांच्या वागण्यातून बोलण्यातून झालं पाहिजे. या विद्यार्थ्यांना आता तुम्ही बघत आहात की या विद्यार्थ्यांना आता मला या निमित्तानं सगळ्यांना सांगू इच्छितो मी. मला माझ्याकडे माझे मित्र नरेश बोधनकर यांनी IIT नीट फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांच्या सन्मान म्हणून आपल्या शाळेच्या वतीने फ्रेम करून आम्हाला सन्मान पत्र द्यायचं आहे. हे 2019 या शाळेची पहिली बॅच आहे 10वीची. तेव्हापासून आजपर्यंत जेवढे विद्यार्थी डॉक्टरेट झाले किंवा त्या आता ते पदविका प्राप्त करू लागले किंवा कोणी IIT ला आहे, कोणी NIT ला आहे, कोणी आता मोठ्या नोकरीवर सुद्धा आहे. आता रितेश इंदूरकर नावाचा विद्यार्थी आता रिझर्व्ह बँकेमध्ये दिल्लीला तो नोकरी करतोय आणि त्या डिपार्टमेंटली तो एक त्याचं स्वप्न आहे तुम्हाला मी सांगायला लागलो. आणि निश्चितच तर एका दिवशी रिझर्व्ह बँकेचं जे ज्या नोटवर ज्याची सही असते ना तिथपर्यंत त्याची गव्हर्नर पर्यंत त्याची स्वप्न आहेत आणि ते निश्चितच पूर्ण करेल त्याची एवढी जिद्द आहे. आणि तुम्हाला माहिती आहे ना तिथे आदर्श आहे तो विद्यार्थी 10वीचा पहिला बॅचचा विद्यार्थी. तुम्हाला आणखी एक आठवण करून देतो, पहिली बॅच होती आणि सेंटरवर परीक्षा चालू होतं. सायन्सचा पेपर सेकंड पेपर होता. एका प्रश्नाचं उत्तर एवढं कन्फ्युज होतं की ते प्रश्नाचं उत्तर कोणालाच येत नव्हतं. एवढं शिक्षक सुद्धा कन्फ्युज होते, पण त्या प्रश्नाचं उत्तर त्याला एकट्यालाच माहित होतं. आणि त्यानं काय सांगितलं की कधी काय होतं 1-2 मार्काचं तिथं असणारे शिक्षक पुराण मदत करतात. कोणालाच त्या प्रश्नाचं उत्तर माहित नव्हतं, त्याला माहित होतं, त्यानं सांगितलं, त्या प्रश्नाचं उत्तर सांगितलं. मग सगळ्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर लिहून घेतले. पण त्यानं एकटाच काय केलंय, या प्रश्नाचं उत्तर मी सर्वात शेवटी लिहितो म्हणून लिहिला नाही.
आणि सर्वात शेवटी पेपर जेव्हा जमा करत होते त्या प्रश्नाचं उत्तर लिहिणं विसरला आणि पेपर तसाच दिला. घरी गेले की रडणं सुरू केला आणि वडील सुद्धा त्या म्हणजे पंचायत समितीमध्ये काम करतात, जिल्हा परिषद शिक्षक आहेत. मग त्यांनी वरून प्रेशर आणले की याला काहीतरी द्यावं, पेपर थोड्या वेळासाठी तरी द्या, तेवढ्या एक प्रश्नाचं उत्तर लिहू द्या. काय मग कोणी दिले, कसं देतील? सगळ्यांचा नोकरीचा प्रश्न, पेपर कसं परत देतील? दिले नाहीत. मग मी त्याच्या घरी गेलो, त्याला सांगितलं की तो रडू नको, 1 मार्काने काय फरक पडणार नाही, एका दिवशी सर्वांच्या पुढे तूच राहशील, तू चिंता करायचा नाही असं त्याला व्यवस्थित समजून सांगून त्याला गोड पदार्थ वगैरे खाऊ घालून त्याला शांत करून मग आम्ही आलो. रिझल्ट लागला, 1 मार्काने मागे पडला. जो पहिला आला तो अल्मास शेख नावाचा मुलगा, तुम्हाला माहितीच तो सांगू लागलो की अल्मास नावाचा मुलगा जिल्हा परिषद शाळेतून आला होता, तेही 6वीला. त्याला मी तुमचं सगळ्यांना कळावं म्हणून सांगायला लागलो. त्यानं जेव्हा आलाय मी त्याला नकार दिलो, कारण जिल्हा परिषदचा आहेस आणि तुला काहीच इंग्लिश मिडियमचं कळत नाही, तू कसं अभ्यास करशील. पण परत केल्याच्या नंतर पुन्हा आईला घेऊन आला. मग आईनं हात जोडल्याच्या नंतर मला वाटतं चला जे तरी पास होईल याला अप्लिकेशन घेऊन दिल्याच्या नंतर केवळ एकच काम केला, शाळेमध्ये सर्वात टॉपर स्टुडंट कोण आहे त्याच्यासोबत संगत राहिला, म्हणजे त्या रितेश इंदुरकर सोबत. आणि रितेश इंदुरकर पेक्षा अल्माची अक्षर चांगली होती, खूप सुंदर अक्षर त्याचा. मग त्या हळूहळू अभ्यासाला लागला आणि अल्माज नावाचा विद्यार्थी 1 मार्काने पुढे गेला. ज्याला उत्तर माहित होतं त्याला फक्त टायमिंग मिस झाला म्हणून 1 मार्काने मागे पडला. म्हणजे काय सांगायचं तात्पर्य, वेळेचं बंधन सगळ्यांना राहणं आवश्यक आहे. वेळ पालन करणं म्हणजे तिथं यशस्वीची गाथा आपण निश्चितपणे गाणारच. आता समजा म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये वेळेला फार महत्व आहे. आपल्या स्वतःचे काम आपण समजून घेतले पाहिजे, आई वडिलांच्या कामामध्ये आपण किती मदत केलं पाहिजे हे पण आपल्याला कळलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी केल्याशिवाय जमत नाही. शाळा शिकायला येतो, शाळेला पाठवत असताना आई वडील तुमची किती सेवा करतात. तुमच्या ड्रेसिंग पासून तुमच्या डब्यापर्यंत सगळी सोयी करून बास्केटमध्ये डब्बा ठेवून पाण्याची बाटल भरून तुमच्या हातात देऊन काटा करून पाठवतात की नाही. तुम्ही 10वीला असले तरी असंच करतात ना. का करतात? तुम्ही त्या कुटुंबाची, त्या आई वडिलांची स्वप्न आहात, भविष्य आहात तुम्ही. आणि तुम्ही जर समजा आता तुमच्या घरामध्ये तुम्ही जर समजा असे काही म्हणजे पुरस्कार घेतला किंवा असे वागलात किंवा समाजाने तुम्हाला डोक्यावर घेतलं पाहिजे असं जर काही केला तर निश्चितच तुमच्या कुटुंबाचं नाव होईल आणि शाळेचं पण सुद्धा नाव होईल. आणि हे सगळं सांगत असताना मी या योगेशजी कोंडावरचं किंवा साहेबू डोंगरे साहेबांचं ह्या सगळ्यांचं मी तुमच्याकडे याच्यासाठी आज म्हणजे प्रत्यक्षरित्या प्रतिमा का उभा केलाय की तुम्हाला यातून काहीतरी प्रोत्साहन मिळालं पाहिजे. आता मी बोलता शेवटी एक छोटीशी कथा आहे जी की शौर्य फक्त आपण मोठे झाल्याच्या नंतर आपल्या कार्यपद्धतीवर आपण काही काम केलं तरच आपल्याला शौर्य पुरस्कार मिळते असं नाही. विद्यार्थी अवस्थेमध्ये सुद्धा तुम्हाला शौर्य पुरस्कार मिळू शकतो. त्यावर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की माझ्या एक म्हणजे सिलेबस मध्ये एक कथा आहे. आपण सुट्टीच्या दिवस लागले की आपण काय करतो, आपल्या मामाच्या घरी जातो की नाही, किंवा आपले कोणी मामाचा मुलगा किंवा मुलगी असेल तर इथे येतात, आपल्याकडे येतात. निश्चितच आपण सुट्ट्या घालवायला आपल्या मामा मामीच्या घरीला जातो. पण आपण तिथे गेल्यावर काय करतो, काहीतरी खमंग केलेले खाणे, आपण आलो करून आपल्याला नवीन त्यांनी ड्रेस घेतात, ते घातल्याच्या नंतर त्याचा आनंद घेणे एवढंच माहिती आपल्याला. परंतु एक आर्यन नावाचा एक मुलगा असतो आणि कनिष्का नावाची एक मुलगी राहते. कनिष्काच्या मामाचा मुलगा असतो आर्यन आणि तो आपल्या मामाच्या घरी आलेला. घरी आल्याच्या नंतर कनिष्का आणि आर्यन बोलत असताना कनिष्का सांगते की आमच्या गावा शेजारी तुला जे भूत बंगला दिसला ना ते भूत बंगला आहे असं माझे वडील म्हणतात, तिकडे कोणी जायचं नाही असं म्हणतात. असं सांगितल्याबरोबर त्या आर्यनच्या मनामध्ये असं विचार आलं की नाही भूत बंगला आहे ना तर मला भूत बघायचं आहे. कनिष्का मध्ये जायचं नाही असं सांगितल्यामुळे तुला सांगायला सूचना आहे माझ्या वडिलांच्या की तुला जायचं नाही का रस्त्याला. नाही रस्त्याला जायचं नाही म्हणले तर पप्पा तुझे मला जायचं. पण जायचं तर कसं जायचं ते ठरवलं.
की तुझ्या घरामध्ये एक कॅमेरा आहे, ते कॅमेरा एवढं चांगलं आहे, एवढं हे आहे की रात्रीच्या वेळेला सुद्धा विदाउट फ्लॅशचं फोटो काढतो. हे त्याला माहित होतं, कनिष्काला माहित होतं आणि आर्यनला माहित होतं. मग एके दिवशी काय झालं की आर्यननं त्याच्या मामाकडून ती कॅमेरा घेतला आणि म्हणाले का मामा मला तुमच्या सोबत फोटो काढायचा, असं म्हणून कॅमेरा घेतला. कॅमेरा सहज सहज देतात का, मामा थोडा कॅमेरा पाहिजे मला बघायचे असं म्हणतात, देतात का? नाही, मला तुमच्या सोबत फोटो काढून घ्यायचंय असं म्हणून कॅमेरा घेतला आणि मामा मामी सोबत फोटो काढून घेतला. कनिष्का सोबत फोटो काढला आणि कॅमेरा आपल्या जवळ ठेवला आणि कनिष्काला सांगितलं की आज रात्री 12 वाजता त्या भूत बंगल्याकडे आपल्याला जायचं. कनिष्का म्हणाली मला तर भीती वाटते, जायचं म्हणजे कसं, भूत राहतात त्या बंगल्यामध्ये आणि आपण जायचं कसं, मोठे मोठे लोक जात नाहीत, हिंमतवान जात नाहीत, पैलवान जात नाहीत आमच्या गावातले, आणि तू म्हणतोस की त्या भूत बंगल्याकडे जायचं. नाही जायचं म्हणजे जायचं, तू माझ्यासोबत येतेस की नाही, एकटा जाऊ का? तर शेवटी भेदभूत का होत ना, कनिष्का तयार झाली आणि रात्रीचे 12 वाजले होते. 12 वाजले होते आणि हळूच दोघांनी सगळे झोपल्याच्या नंतर दार काढून दोघं निघाले होते. दोघं निघाल्याच्या नंतर त्या जसा त्या भूत बंगल्याच्या जवळ जातात तेव्हा किंवा भूत बंगल्याच्या मधून मोठे मोठे हसण्याचे बोलण्याचे आवाज येत होते. तिथे गेल्याच्या त्यांच्या लक्षात आलं की बाबा याच्यात भूत नसून कोणीतरी माणसं आहे. मग आता बघायचं कोण हिंमत करावं, कसं करावं? आता वरची खिडकीची जी सांद असते ना, त्या सांदीतून आर्यननं ती कॅमेरा कनिष्केच्या हातात देऊन त्या सांदीतून बघितलं तर मध्ये डाकू लोक होते, जे की लुटेरी लोक होते. तब्बल 12 वर्षापासून चोरी करणारे लोक होते, कित्येक मर्डर केलेले लोक होते आणि त्या लोकांना तू त्या सांगीतून बघून घेतला. आणि बघून घेतल्याच्या बरोबर त्याला काय कनिष्काला म्हणलं की तू कॅमेरा दे. कॅमेरा घेतला नाही, त्याच्यातून त्या तेवढ्याच सांगीतून त्यांचा फोटो वळला. एक नाही तब्बल 10 फोटो वेगवेगळ्या अँगल मधून त्यांचे फोटो घेतला. ते मस्त होते, सगळे मोठे मोठे मिशेवाले, लाल लाल डोळे आणि सगळ्यांनी आपल्या जेवणामध्ये पिण्यामध्ये ते मस्त होते आणि त्यांचं लक्ष करत नव्हतं. आणि फोटो काढल्याच्या नंतर जसेही घरी आले, सकाळी उठल्याबरोबर आर्यनला म्हणते की मामा तुम्ही जे भूत म्हणला होता, त्या बंगल्यात भूत राहतात असं म्हणला होतात ना, आम्ही रात्री 12 वाजता जाऊन बघून आलो. आर्यनला त्याचे मामा शिवाय दिले, अरे जाऊ नको, मला गेलाच कसं? मी एकटाच गेलो नाही मामा, माझ्यासोबत कनिष्काला सुद्धा घेऊन गेला. मग कनिष्का सुद्धा अरे तुम्ही गेलच कसं? कनिष्काला ताप दिले. मग कनिष्का म्हणाली की मी आर्यन सोबत गेले, आर्यन मला सोडला नाही, घेऊन गेला सोबत म्हणून मी गेले. तो एवढ्यावरच गोष्ट थांबली नाही, शहराच्या ठिकाणी जाऊन ते सगळे फोटो धुतले आणि ते सगळे फोटो आणून आर्यनच्या वडिलाच्या, आपल्या कनिष्काच्या वडिलाच्या हातात ते फोटो सगळे ठेवलं आणि सांगितलं मामा हे 10 फोटो आम्ही त्या भूत बंगल्यात जाऊन त्या भूतांचे काढलेले. बघितलं तर ते भूत होते का? डाकू मवालीचे फोटो होते. आणि ते सगळं बघितल्याच्या नंतर त्या शहराच्या ठिकाणी एका पोलीस स्टेशनला कनिष्काचे वडील जातात आणि सगळे फोटो दाखवतात. दाखवल्याच्या नंतर त्या पोलीस अधिकाऱ्यांना लक्षात येतो की 12 वर्षापासून शोधत असलेले डाकू लोक आज सापडले. मग काय झालं, सगळ्यांनी सापळा रचला आणि त्या जे भूत बंगला होतं सगळं घेरलं आणि त्यातले सगळ्या डाकूला त्यांनी ताब्यात घेतलं. तब्बल अर्धा तास दोघांमध्ये चकाचक झालं तरी पण त्याच्यातून पोलिसांना यश मिळालं आणि त्यातील 12 लोकांना त्यांनी ताब्यात घेतलं. आणि ही गोष्ट कळाली त्या जिल्ह्यातल्या कलेक्टरला. आणि पोलीस अधिकारीनं सांगितलं की आम्हाला 12 वर्षापासून न मिळालेले डाकू लोक केवळ या 2 लेकरांच्या, जे 6वी वर्गात शिकणाऱ्या 2 लेकरांच्या मुळे आम्हाला ते डाकूंना पकडता आलं. ही गोष्ट कळाली जिल्हाधिकारीला आणि जिल्हाधिकारी यांच्या गावी येऊन त्या गावातल्या एका शाळेमध्ये त्या दोघांना बोलून विद्यार्थी शौर्य पुरस्कार दिला. विद्यार्थी शौर्य पुरस्कार जेव्हा घेतले तेव्हा आनंदाचे अश्रू आर्यनच्या मामा आणि मामीमध्ये दिसत होते.
तर विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही असं करा, तुम्ही असं शिका की तुमच्या डोळ्यामध्ये, आईच्या आणि वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू कधी दुःखाचे दिसता कामा नये, अश्रू दिसले तरी आनंदाचे दिसले पाहिजे. एवढंच मला या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सांगायचं होतं. आणि मी आता या दोन प्रमुख अतिथी जे काही सत्कार मूर्ती होते यांच्या तोंडून तुम्ही सगळ्यांनी कौतुक ऐकलं आणि ते कौतुक ऐकल्याच्या नंतर मी आज त्यांनी जरी समजा फार मोठ्या मनाने माझी तारीफ केली असेल तर मी तुम्हाला एक सांगू इच्छितो. एक संस्थापक अध्यक्षाच्या पुढे आधी मी एक शाळेचा शिक्षक आहे. या गोष्टीवर मी आजपर्यंत त्याच नजरेनं मी माझ्या स्वतःकडे बघितलो आणि पुढे सुद्धा आणखी माझे 7 वर्ष नोकरीचे आहेत. पुढे 7 वर्ष सुद्धा आणि मरेपर्यंत सुद्धा मी अध्यक्ष नसून एक शाळेचा शिक्षक आहे याच भावनेनं राहणार आहे. कारण मला आणखी काम करायचं आहे. आपल्या शाळेला हे सगळं जे काही यश संपादन झालेलं आहे ते यश संपादन होण्यामार्ग सर्वात आधी शाळेत काम करणाऱ्या सर्व शिक्षकांचा आहे, त्याच्यानंतर सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा आहे. तर मला शेवटी एवढंच सांगायचं आहे, या ठिकाणी 2 जे सत्कार मूर्ती आहेत हे यांचा आदर्श तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही ठेवले पाहिजे. आणि नेहमी जेव्हा शौर्याचं काम करायची वेळ येते किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये आपण समाजाशी बांधून येऊन सेवा करायची वृत्ती आपल्याला जेव्हा निर्माण होते तेव्हा या 2 लोकांच्या प्रतिमा तुमच्या समोर ठेवले पाहिजे. एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करावं. या ठिकाणी 1 मिनिट मनामध्ये व्यक्त करण्यासाठी राजेश कुमार सर यांना विनंती करतो आपण. मी शेतकरी आहे, फक्त मुलांना तुम्हाला मी एवढंच सांगतो, मुलींना मी एवढंच सांगायला शिकतो, तुम्ही आई वडिलांसाठी शिक्षकासाठी काही करू नका, फक्त तुम्ही तुमच्या पायावर उभा टाका. बस एवढंच तुम्हाला करायचं आहे. तुम्ही तुमच्या जॉबवर उभा टाकला, तुम्ही जेवढा आनंद शिक्षकाला होईल त्याच्यापेक्षा 10 पटीनं आई वडिलाला होईल. जे आई तुम्हाला दररोज गप्पा बांधते, फक्त तुम्ही नोकरीला लागलं ना तिथं तेवढा आनंद त्याच्या एवढं कोणाला होणार नाही. आज तुम्ही आदर्श घ्या मुला मुलीचं, आरशेवार असो, नाकावार असो, सावंत असो, फक्त ते काय केलेलं आहे त्यांच्या पायावर उभं टाकलेलं आहे. पण त्यांच्यामुळं आपल्या गावाचं आणि शाळेचं आणि आई वडिलांचं जेवढं मान वर झालं ना ते फक्त आई वडिलांच करते. फक्त काय करायचं नाही, फक्त तुम्ही तुमच्या पायावर उभं टाकायचं. फक्त तुम्हाला वेळ भेटला ना तुम्ही फक्त आई वडिलांसोबत शेताला जावं. बापाने जेवढं कष्ट तुमच्यासाठी करते, फक्त आज कमरेला सोयाबीन झालेले आहेत, फक्त फवारणी तुमच्यामुळे करायचं का माझा मुलगा आपल्या पायावर उभा टाकावा. फक्त तुम्ही आहे ना, तुम्ही आई वडिलांना काही गिफ्ट द्यायची गरज नाही, फक्त तुम्ही जॉबला लागणार एवढंच आहे. तुम्ही एका जॉबला लावलं, मला अभिमान आहे माझ्या भावाचा जो आहे ना आज त्याला जे पगार मिळालं, कारण एवढं मी त्याचं वडील आहे एवढा अभिमान मला आहे ना ते सांगू नका. ज्यांचा अभिमान मलाच माहीत आहे, कारण तो कुंडलवाडीहून मुंबईहून सोदपूर यायचं त्याला मेडल मिळालं. आपल्या देशाचं नाव झालं, आपल्या गावाचं नाव झालं, आपल्या शाळेचं नाव झालं. फक्त मुलांना तुम्हाला काय करायचं नाही, फक्त त्यांच्या पायावर तुम्हाला उभं टाकायचं. बस एवढं बोलून माझं मी 2 मिनिटात शाळेच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित झालात आणि आपला स्वच्छ या ठिकाणी सत्कार झाला. त्यामुळे आमच्या शाळेच्या वतीनं आपल्या सर्वांचा मी आभारी आहे. आणि यामध्ये आमच्या शाळेचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय साई रेड्डी सर यांनी आपल्याला अत्यंत मोलाचं अमूल्य अशा प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे. मी त्यांचा पण आभारी आहे. त्यानंतर आमच्या शाळेच्या संचालिका आदरणीय रमा मॅडम यांचा पण आभारी आहे. शाळेचे प्राचार्य आदरणीय संभाजी पाटील जाधव सर यांचा पण मी आभारी आहे. आणि शेवटी आमच्या शाळेचे शिक्षक आणि आमच्या शाळेचे विद्यार्थी हा कार्यक्रम पार पाडण्यामध्ये आपण अत्यंत आपली मोलाची भूमिका बजावलेली आहे. आणि शेवटी फक्त एकच लाईन सांगतो ऑन दिस ऑकेजन, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. ही लाईन जर आपण आयुष्यामध्ये जर मला वाटतं ठेवलं तर नक्कीच आपलं यश
अँड युअर फ्युचर इज व्हेरी ब्राईट. आणि ॲट लास्ट अध्यक्षाच्या वतीनं हा आजचा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आणि संपला असं मी जाहीर करतो. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे.